श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदैवतायै नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी। आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनिया रंग भरण्या। देवर्षी नारद महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल
नरदेहो धन्य धन्य हा नरदेहो याची अपूर्वता पाहो याची अपूर्वता पाहो जो जो कीजे परमार्थ लाहो जो जो कीजे परमार्थ लाहो तो पावे सिद्धी दे धन्य धन्य हा नरदेहो या नरदेहा तेनी आधारे या नरदेहा तेनी आधारे नाना साधनांचे निवारे मुख्य सारा सार विचारे बहुत सुटले बहुताची सुटले बहुत सुटले बहुताची सुटले धन्य धन्य हा नरदेहो धन्य धन्य हा धन्य धन्य हा धन्य धन्य हा नरदेहो तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे माझी या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, कीर्तनामध्ये जय जयकार करायचा असतो बरं का, करायचाच असतो. आपण म्हणाल का? कारण जमाना कसा आहे, व्यवहाराचा जमाना आहे. काय केल्यावर काय मिळेल, आम्ही जय जयकार केल्यावर काय मिळेल, तर मंडळी आहे फायदा आहे, सांगते. दोघांना फायदा आहे. कीर्तनात जय जयकार करणाऱ्या श्रोत्यांना आणि कीर्तनकारांना सुद्धा. आता श्रोत्यांचा फायदा आधी सांगते, कारण तुम्ही श्रोते आहात, जय जयकार करणारी मंडळी तुम्ही आहात. मी एकटी आणि तुम्ही 30 आहात. हा, आवाजामधला फरक बघा. श्रोत्यांना फायदा असा की जय जयकार केल्याने तुमच्या मुखातून नामस्मरण होतं, भगवंताचं नाम निघतं. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पुण्य जमा होतं. बँकेचं पासबुक आम्ही किती काळजीपूर्वक बघतो, तसं पुण्याचं पासबुक त्याच्यामध्ये जमा होणार आहे ना. हा तुमचा फायदा. आणि तुम्ही नामस्मरण केल्याने आमचा काय फायदा विचाराल तर ऐका. एकदा काय झालं आमच्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या, एकदा एक कीर्तनकार बुवा आणि एक एसटी महामंडळाचा चालक, लाल पिवळी एसटी आपली जाते की नाही गावोगावी खेडोपाड्यात, त्या एसटीचा चालक, ह्या दोघांनाही यमदूताकडून एकाच वेळी बोलावणं आलं. झालं, परतीचं तिकीट मिळालं, पर्याय का काही, जावंच लागतं. वरचा बुलावा आला की चलो बुलावा आया है. गेली मंडळी, दोघेही वरती गेली. स्वर्गामध्ये दारामध्ये चित्रगुप्त महाराज बसले होते, त्यांचं कम्प्युटर उघडून लॅपटॉपवर. एसटी चालक पुढे आला. कीर्तनकार बुवांना वाटलं जाऊ दे, काय ह्याचं बघूया, हा काय याच्या नावावर काय पुण्य असणार. चित्रगुप्तानी खातं उघडलं. आपण पृथ्वीवर जे करतो त्याचं गुप्तपणे चित्रीकरण करणाऱ्याला चित्रगुप्त असं म्हणतात. गुप्तपणे चित्रीकरण वरती होत असतं स्वर्देचं. तर चित्रगुप्तानी अकाउंट उघडलं लगेच कम्प्युटरवर आणि पाहिलं, हिशोब केला सगळा, आणि त्यांनी अशी खूण केली. तिकडे लिहिलं होतं स्वर्गाकडे. एसटी चालक स्वर्गाकडे गेला. त्यानंतर बुवांचा नंबर आला. बुवांना वाटलं आपण आयुष्यभर पुण्य केलंय, कीर्तन केलीये, देवाचं नाव घेतलेलं, इतकी सेवा केलीये, आपल्याला खासच स्वर्गाचं दार. चित्रगुप्तानी खातं बघितलं आणि चित्रगुप्ताचा चेहरा पडला आणि त्यांनी दुसऱ्या दिशेला खूण केली आणि तिथे लिहिलं होतं नरकाकडे. आणि बुवांना सांगितलं. हा, आता मात्र बुवा वैतागले, संतापले, म्हणाले हा काय प्रकार आहे, हा सरासर अन्याय आहे. माहितीच्या अधिकाराखाली मला याचं उत्तर हवंय. सध्या माहितीचा अधिकार महाराष्ट्रात जोरात चालू आहे. चित्रगुप्त म्हणाला, अहो सोपं आहे उत्तर. हे बघा, तुम्ही कीर्तन करत होतात,
तुमची जबाबदारी होती कीर्तनामध्ये श्रोत्यांनी जय जयकार करण्याची आणि माझं नाव घेण्याची, देवाचं नाव घ्यायची. पण तुमच्या कीर्तनात श्रोते झोपत होते, जय जयकार करायच्या वेळी लाजत होते. कीर्तनकारांना कबूल करावं लागलं, कारण खरंच मंडळी कीर्तनात ती येते दारातून. आणि जे तिला या म्हणतात त्यांच्याकडे पटकन जाते. कोणाला बसायला खुर्ची असते, कोणाला पंखा असतो, कोणाला खांब मिळतो, ते लागलीच तिला बोलवतात आणि त्यांच्याकडे ती जाते. आता कीर्तनकारांना प्रश्न पडला की आपल्या कीर्तनात लोक झोपत होती हे त्यांनी पाहिलं होतं, कारण कीर्तनकारांना सगळं दिसतं कोण काय करतंय ते. आणि मग एसटी चालकाला कसं पुण्य मिळालं, ह्या प्रश्नाचं उत्तराने ते हैराण झाले. ते चित्रगुप्ताला म्हणाले, पण ह्यांचं सांगा आधी. चित्रगुप्त म्हणाला, हो काय सांगावं, पुणे मुंबई प्रवासामध्ये लोणावळ्याच्या घाटात हे चालक असे काही गाडी मारत होते की 54च्या 54 प्रवासी राम 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 सीताराम सीताराम राम. त्यामुळे सगळं पुण्य त्यांच्या नावावर जमा झालं, त्यामुळे त्यांना स्वर्ग आणि तुम्हाला नरक. तर मंडळी, आमच्या काही विचार करा भविष्याचा. तेव्हा एकदा जय जयकार करा आणि कीर्तनात जय जयकार करायचाच असतो. पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, नेहमी कीर्तन ऐकणाऱ्या मंडळींना खूप आध्यात्मिक काही ऐकायची सवय असते, पण आज तुमच्यासाठी आणि खास तरुण पिढीसाठी थोडंसं हलकं फुलकं कीर्तन करणार आहे. आपण पूर्वपद्य जे घेतलंय ते समर्थ रामदासांचं घेतलंय. समर्थ पूर्वपद्यात म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. या नरदेहाचे आधारे, नाना साधनांचे द्वारे, बहुत सुटले बहुतची सुटले. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, गजराचा एक फायदा सांगायचा राहिला. किती लोक जागेत ते कीर्तनकारांना कळतं, कीर्तन आटोपतं घ्यायचं का वाढवायचं हेही कळतं, लोकांच्या चेहऱ्यावरनं समजतं. नंतर ठेवली व्यवस्था आमच्या सुनबाईंनी केली आहे, काळजी करू नका. पण कीर्तन पूर्ण ऐकलं हीच मिळणार. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे ज्यांचा अभंग आपण कीर्तनासाठी घेतो त्या संतांचा अधिकार वर्णन करायचा असतो. समर्थांचा अधिकार काय वर्णन करावा? समर्थांचा अधिकार 400 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र डोळ्यासमोर आणा, म्हणजे वेगळं काही सांगायला नको. त्यावेळी महाराष्ट्राला चारही दिशांनी वेगवेगळे शत्रू महाराष्ट्राच्या नरडीचा घोट घेण्यासाठी टपले होते. उत्तरेकडून पातशाही औरंगजेबाची, दक्षिणेकडून निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, आणि सगळ्या शत्रूंना एकटे पुरून उरले ते आमचे शिवबा. या शिवबांचे गुरु समर्थ. आणि समर्थांनी अध्यात्माच्या एका उत्तम अशा छत्राखाली संपूर्ण महाराष्ट्राचं एकीकरण केलं. तरुणांच्या पिचलेल्या मनगटामध्ये, मरगळलेल्या मनामध्ये आणि अर्धमूर्छित झालेल्या मस्तकांमध्ये स्वदेशाची प्रेरणा जागृत केली. त्यांच्या मनगटामध्ये बळ दिलं आणि त्यांच्यात स्फुल्लिंग चेतवलं की ह्या श्रींचं राज्य झालंच पाहिजे. आणि म्हणून अनेक मावळे उभे राहिले आणि शिवबांचं राज्य उभं झालं. आणि मंडळी, 400 वर्षापूर्वीचा आमचा हा राजा झाला नसता तर आज आम्हाला कुंकू लावण्याची खोटी होती आणि आम्ही देखील बुरखा घालून कुठेतरी तलाक आणि तलाकच्या रेट्याखाली चिरडले गेलो असतो. शिवबांनी महाराष्ट्र उभा केला, जागा केला, त्याला उभं केलं, शिवबांना उभं केलं, शिवबांचं राज्य उभं केलं आमच्या समर्थांनी. किती समर्थांचं वर्णन सांगावं. समर्थांच्या दासबोधामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये असा एकही विषय नाही की त्याचा स्पर्श आमच्या आजच्या जीवनाला नाही. खास करून उच्च शिक्षित लोकांसाठी मला सांगावंसं वाटतं की उदय निरगुडकर नावाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. उत्तम उत्तम मराठी पुस्तकं लिहिली आहेत. एक असतो बिल्डर वगैरे, यशोगाथा, सक्सेस स्टोरी आहेत त्यांच्या. इकडे तुमच्याकडे जसे सक्सेसफुल आम्हाला बिझनेसमॅन डिस्कॉन मध्ये दिसले तसा त्यांनी खास रामदासांच्या मराठी श्लोकांचं इंग्लिश मध्ये भाषांतर केलंय. रामदास सेज जरूर वाचा. आणि रामदासांचं तत्वज्ञान उत्तम उद्योजक, उत्तम विद्यार्थी, उत्तम व्यक्ती, उत्तम नागरिक आणि उत्तम राष्ट्र उभं करण्यासाठी कसं उपयोगी आहे ते श्लोकांमधून सोपं सोपं सांगितलंय. असे हे आमचे समर्थ. समर्थांचं वर्णन त्यांच्याच वयाच्या अत्यंत दिग्गज अशा एका व्यक्तीने केलंय, जो लहानपणापासून आपण श्लोक ऐकतो. थोडी तुमच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेऊया. म्हणा बरं माझ्या बरोबर. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे,
वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आता तरी मंडळी जागी आहेत. हा श्लोक फार मोठ्या व्यक्तीने लिहिलाय. व्यक्तीचं नाव सांगू? वामन पंडित. अतिशय पंडित व्यक्ती. कीर्तनामध्ये मोरोपंतांची आर्या श्लोक वामन पंडितांचा असे अधिकारी लोक आहेत, त्या वामन पंडितांनी लिहिलाय. पण मंडळी, एक विद्वान व्यक्ती दुसऱ्या विद्वान व्यक्तीचं कौतुक करते का हो कधी? एक वकील दुसऱ्या वकिलाला चांगलं म्हणतो का? एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराला बोलायचं नाही. आपल्या जातीवर टीका नाही. तर एक मोठा व्यक्ती दुसऱ्या मोठ्या व्यक्तीला सहसा पटकन चांगलं म्हणत नाही. तसंच झालं. वामन पंडित आदिलशाहीच्या दरबारामध्ये ग्रंथपाल म्हणून काम करत होते. उत्तम ग्रंथालय होतं. 10,000च्या वरती ग्रंथ मोठे मोठे तेव्हा होते. आणि आपल्या वामन पंडितांची स्मरणशक्ती फोटोजेनिक का काय म्हणतात ना, तशी होती. मध्यरात्री त्यांना झोपेतून उठवलं आणि विचारलं अमका ग्रंथ कुठे आहे, तर ते सांगायचे तिसऱ्या अलमारीत 4थ्या कप्प्यामध्ये शेवटच्या टोकाला त्याच्या लेखकाचं नाव असं आहे आणि ग्रंथामध्ये अमक सांगितलेलं आहे. इतकी स्मरणशक्ती, अतिशय हुशार. आणि त्यांच्या हुशारीची दाद द्यायची म्हणून आदिलशहानी त्यांना वाद भिक्षा मागायची परवानगी दिली. वाद भिक्षा मागायची म्हणजे 2 मशालधारी, रात्री मशाली पेटलेल्या, दिवसा सुद्धा पेटलेल्या, नो MSCB, नो पॉवर कट, अशा चालायच्या. मधून स्वतः वामन पंडित चालणार आणि पाठीमागून एका बैलगाडीमध्ये हे ग्रंथांचे हारे. वादविवाद करताना जेव्हा काही संदर्भ दाखवायची वेळ येईल तेव्हा वामन पंडित क्षणात सांगत काढ रे तो ग्रंथ आणि पुरावा दाखवत. इतके वामन पंडित अतिशय विद्वान. हे वामन पंडित निघाले. थोडी गची बाधा झालीच होती आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला वादभिक्षेमध्ये कोण हरवणार. आणि गावोगावी जात होते आणि खरोखर विद्वानांना हरवत हरवत महाराष्ट्रात येऊन पोचले. आणि महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की जिकडे तिकडे मनाचे श्लोक लोक म्हणतायत, दासबोधातल्या ओव्या म्हणतायत, प्रसंग सांगतायत. तेव्हा त्यांनी विचारलं की कोणाचं आहे हे सगळं काम? सांगितलं तुम्हाला माहिती नाही? अहो समर्थ रामदासांचं आहे. समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थांचा गजर महाराष्ट्रभर दुमदुमतोय. थोडा डेट्रॉइट मध्ये देखील दुमदू द्या. जय जय रघुवीर समर्थ. आणि मग पंडितांच्या लक्षात आलं की ह्या समर्थ काय म्हणतात, कोण रामदास, त्यांची भेट घेतलीच पाहिजे. मग विचारलं कुठे असतात? म्हणे अहो अखंड फिरतीवर असतात. त्यांना शोधणं आणि त्यांना भेटणं दोन्ही अवघड आहे. पण वामन पंडितांच्या नशिबाने तेव्हा समर्थ सज्जनगडावर होते आणि वामन पंडित गड चढून वरती आले. सज्जनगडावर चढायला लागले आणि समर्थांच्या समोर येऊन उभे राहिले. ओसरीवर समर्थ उभे होते. अहो अंतर्ज्ञानी संत होता. क्षणार्धात ओळखलं देह बोलीवरनं काय बेडकी किती फुगली आहे अहंकाराने आणि ठरवलं. पंडित पुढे आले. समर्थांनी नमस्कार केला नम्रतेने. पंडित या स्वागत आहे आपलं. अहो आपल्यासारख्या पंडितांची पायधूळ म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पंडित म्हणले मला बोलायला वेळ नाही. वाद झाला, मी वादभिक्षा मागायला आलोय. समर्थ म्हणले असं? अहो वाद काय घातला असता, पण आता माझी उपासनेची वेळ आहे आणि मी माझी उपासनेची वेळ कधी चुकवत नाही. माझं दिवसभराचं वेळापत्रक तसूभरही मी वाया घालवत नाही काही क्षण. तर आम्ही सगळ्यांना तेच सांगतो, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा पंडितजी असं करा, तुमचा वेळ वाया घालवणार नाही मी. पलीकडच्या पडवीमध्ये माझा एक शिष्य बसलाय, त्याच्याशी तुम्ही वाद घाला, त्याला हरवा आणि मग माझ्याकडे या. तोपर्यंत माझी उपासना संपेल. खरं म्हणजे पंडितजींना रागच आला होता. काय हा गुरु आणि त्याचा दीडदमडीचा शिष्य, आता त्याला चारी मुंड्या चीत करतो, धोबी पछाड डाव टाकतो, म्हणजे ह्या गुरुला चांगला जाप बसेल. आणि म्हणून वामन पंडित पाय आपटत शेजारच्या पडवीत गेले. तर शेजारच्या पडवीत काय दृश्य होतं? एक अत्यंत बलनंड
लोखंडाच्या कांबीसारखं शरीर, स्नायू, उत्तम उत्तम व्यायाम केलेले, स्वतः समर्थ 1200 सूर्यनमस्कार घालत आणि आपल्या विद्यार्थ्यांकडून पण 1200 सूर्यनमस्कार घालून घेत असत. म्हणून लोखंडाच्या कांबीसारखं तयार झालं होतं शरीर. अहो आम्ही 12 सूर्यनमस्कार घातले की दे माय धरणी ठाय. आम्हाला उठवायला कोणाला तरी बोलवावं लागतं, सुनबाई आओ जरा. पण कल्याण 1200 सूर्यनमस्कार घालत होता. अत्यंत तगडी देहयष्टी एका आसनावर बसला होता आणि एका बाजूला आसोल्या सुपाऱ्या होत्या. कोकणातली मंडळी असतील तर त्यांना कल्पना असेल. आणि एका हाताने भराभर सुपारीची टरफलं फोडत होता. निवडलेल्या सुपाऱ्यांसाठी इकडे, त्या चौथ्यासाठी एकीकडे आणि एकीकडे आसोल्या सुपाऱ्या. भराभर काम चाललं होतं आणि नुसतंच काम नाही, हातानी काम मुखानी नाम, श्रीराम जय राम जय जय राम. हातानी काम मुखानी नाम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. पंडितजी आले आणि खाकरले. मोठा माणूस. कल्याणाने डोळे उघडले, पाहतो तर पंडितजी. आणि त्यांनी झरोख्यातून पाहिलं आणि त्यांना त्या मशाली दिसल्या, बैलगाडी दिसली आणि ग्रंथांचा हारा दिसला. कल्याणाने ओळखलं. कल्याण स्वामींचा अधिकार सुद्धा फार मोठा आहे. आता सांगत नाही, वेळ जाईल. कधीतरी परत बोलवलं तर कल्याणाचं आख्यान लावू. पुढच्या निमंत्रणाची तयारी. तर कल्याणाने ओळखलं, उठला, नमस्कार केला. पंडितजी काय सेवा करू? सेवा बिवा काही नको, मला वेळ नाहीये, माझ्याशी वाद घाल, वाद भिक्षा मागायला मी आलोय. कल्याण म्हणला, वाद भिक्षा ती काय असते? छे छे, आमच्या गुरूंनी मला असं सांगितलंय की भूदेव संतांशी सदा नमावे, नम्रता शिकवली आहे. ते काही मला माहिती नाही, तुझ्या गुरुची आज्ञा आहे. गुरूंची आज्ञा म्हणल्या बरोबर कल्याणाने सांगितलं, स्वामी आज्ञा करा, काय करायचं? अरे म्हणे, वाद भिक्षा घाल. ती काय असते? ती कशी घालायची हेही तुला माहिती नाही? ते पण मीच सांगतो. अरे म्हणे, तू एखादा प्रश्न विचार, मी त्याचं उत्तर देतो. तू एखादा प्रश्न विचार, मी एखादा प्रश्न विचारतो, तू उत्तर दे. आणि तुला उत्तर देता आलं नाही तर हार मान्य कर आणि जयमाला माझ्या गळ्यात घाल, म्हणजे ह्या पेटलेल्या मशालींनी मी पुढच्या गावाला चालू पडीन. आणि जर मी हरलो तर ह्या मशाली मला विझवाव्या लागतील. कल्याणाने क्षणभर विचार केला. अहो, गुरूंचा चेला होता तो. प्रश्न विचारायचा म्हणता, पण मला तर काहीच ज्ञान नाही. चल चल, वेळ घालवू नकोस. खरंच वेळ नाही आज आपल्याला, मंडळींना पुढे जायचंय. लवकर विचार, लवकर विचार. कल्याणाने क्षणभर विचार केला आणि सोललेल्या सुपाऱ्यांच्या गठ्ठ्यावर एक मूठ मारली. ती मूठ समोर धरली आणि सांगितलं, पंडितजी सांगा सांगा, या किती सुपाऱ्या आहेत? पंडितजींना वाटलं होतं की अध्यात्म क्षेत्रातील काहीतरी हा भव्य दिव्य विचारेल, म्हणजे मूर्छा, कुंडलिनी जागृती, परकाया प्रवेश, असं काहीतरी विचारेल. आणि हे सगळं ज्ञान आपल्या जिभेच्या टोकावर आहे आणि ह्याला काय कळतंय, आपण असं उत्तर देऊन टाकू. पण हा काहीतरी भलतच विचारतोय. पंडितजी म्हणले, अरे हा काय प्रश्न आहे? कल्याण म्हणाला, हाच प्रश्न आहे, या किती सुपाऱ्या आहेत? आता मात्र पंडितजींना घाम फुटला. सज्जनगडावरच्या थंडीमध्ये गार वारं असतं, डेट्रॉइट सारखंच. प्रश्न विचारलेला आहे, उत्तर द्यायची वेळ पंडितांची आहे. पंडित नाही, या प्रश्नाचं उत्तर तुला तरी येतंय का? मला उत्तर येतंय. सांग सांग. आधी हरलो कबूल करा. नाईलाज झाला आणि पंडित म्हणाले, सांग सांग, उत्तर काय? अहो उत्तर सोपं आहे, या ना मुठभर सुपारी आहेत. पंढरीनाथ महाराज. पंडितजींच्या लक्षात आलं की चेला जर एवढा तयार असेल तर त्याचा गुरु पराकोटीचा ज्ञानी असेल. पंडितजींनी साष्टांग दंडवत घातला रामदास स्वामींना आणि त्या ठिकाणी हा श्लोक लिहिला, त्यांच्या सन्मानार्थ, त्यांचं मोठेपण व्यक्त करणारा, जो आपण आता म्हटला, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. श्लोक फार सुंदर आहे. उकल आज करत नाही. आज इथल्या श्रोत्यांसाठी आणि खास तरुणांसाठी दृष्टांतातूनच आपण पुढे जाऊ. सिद्धांत सांगितला जातो आणि तो सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत सांगितला जातो, कारण मोठ्या मंडळींना दृष्टांत सांगितल्याशिवाय पटत नाही. सिद्धता लागते. अहो, शिक्षित मंडळी असतात, उच्च शिक्षित मंडळी असतात. सिद्धांतानी सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत सांगावा लागतो. तर असे हे आमचे समर्थ या श्लोकामध्ये धन्य धन्य हा नरदेह सांगतात. आपल्याला वाटतं की दुसरा शब्द सापडला नाही म्हणून समर्थांनी धन्य शब्द दोनदा वापरला. आमची ततपप होते कीर्तनकारांची, शब्द सापडत नाही. समर्थ भाषा प्रभू होते. सरस्वती साक्षात त्यांच्या जिभेवर नाचत होती. मग त्यांनी धन्य धन्य शब्द दोनदा का वापरला?
श्लोकाची फोड करणं, श्लोकाचा अभ्यास करणं आणि श्लोक तसू तसू पिंजून सांगणं हे कीर्तनकारांचं काम असतं. धन्य शब्द दोनदा वापरला. पहिला धन्य कशासाठी? तर 84 लक्ष योनीचा प्रवास करून हा नरदेह प्राप्त झालाय. अत्यंत दुर्मिळ असा नरदेह आहे. दासबोधामध्ये 84 लक्ष योनीचं क्लासिफिकेशन, बायफर्केशन दिलंय. आणि आज प्रगत विज्ञान 80 लक्ष योनींपर्यंत पोहोचलंय. अजून पुढच्या 4 लक्ष योनींचा शोध चाललाय. अशा 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा नरदेह मिळालाय. त्या नरदेहाचं काय करायचं? खाओ पिओ करो आनंद, किंवा आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला सर्वही व्याप केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. अशी परिस्थिती व्हायला नको म्हणून समर्थ आम्हाला जागे करतात आणि सांगतात हा नरदेह मिळाला, धन्य झालो आम्ही. पशुयोनीमध्ये आम्ही बघतो, पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून ह्या नरदेहामध्ये प्राप्ती एकस्मी परमार्थाची, भगवंताची प्राप्ती ह्या नरदेहामध्ये होऊ शकते. आणि ती प्राप्ती जर तू करून घेतलीस, देव देश आणि धर्म ह्या तिन्ही मिळवलंस, किंवा तिन्ही मधलं एक जरी सेवा तुझ्याकडून झाली तरी तुझा देह धन्य होईल, तेव्हाच तुझा देह धन्य होईल. आणि म्हणून समर्थ धन्य नंतर परत धन्य वापरतात. केवढा मोठा विचार आहे. आम्ही सहज काव्य वाचतो, पण त्याच्या पाठीमागचा गर्भित अर्थ, खोलात गेलेला अर्थ आम्हाला समर्थ सांगतात. समर्थ श्लोकाच्या गाभ्यामध्ये सांगतात की आरोग्य असणं आवश्यक आहे नरदेहामध्ये. हे जर आरोग्य नसेल तर तुमचं इप्सित ध्येय तुम्ही गाठू शकणार नाही. तरुणपणी मला वाटायचं त्याच्यात काय. आमच्या शेजारी एक काकू राहतात नाशिकला. मी हा असा वेश परिधान केला की म्हणतात कीर्तनाला चाललीस? मी म्हटलं चला काकू. कीर्तनाला तिकीट नसतं, पैसे पडत नाही. आले असते ग, पण माझे गुडघे बोलतात. मी म्हणायचे तोंड बोलण्यासाठी दिलंय, गुडघे कसे बोलतात? पण मंडळी 60 नंतर 70 नंतर सगळं कळायला लागतं, काय काय अवयव बोलतात ते. तर आरोग्य समर्थांनी सगळ्यात महत्वाचं सांगितलं. का बरं हे आरोग्य महत्वाचं आहे? आरोग्य नसेल तर काय होतं? तरुणपणी त्याची काही किंमत वाटत नाही, नाही का? आरोग्य सहज मिळालंय असं वाटतं. एकदा काय झालं, दृष्टांत. एकदा काय झालं, अकबर आणि बिरबल, अकबर बादशाह आणि बिरबल संध्याकाळी फिरायला चालले होते नदीच्या काठी. अकबराला बिरबला बरोबर फिरायला जायला फार आवडायचं. आपल्याला विनोदी बोलणाऱ्या लोकांची सहवास आवडतो की नाही? दोघं जण फिरत होते आणि बोलता बोलता विषय निघाला आणि खावीन म्हणाले. बादशाह म्हणाला, अकबर तुम्हें मालूम है जिंदगी में सबसे अहम बात कौन सी है? तो वो तो है सत्ता, कुर्सी, आसन. बिरबल काही बोलला नाही. तुम ठीक नहीं समझते हो? तुम्हाला पटत नाहीये हे? बिरबल म्हणला, खावीन मुझे माफ करना, पण माझं मत वेगळं आहे. मला असं वाटतं तबियत, आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे. बादशाह म्हणला, हे आरोग्याचं काय घेऊन बसलात? सत्ता मिळवणं किती महत्वाचं आहे. ट्रम्पची निवडणूक आत्ताच झाली नाही का? सत्ता मिळवणं फार महत्वाचं आहे. सत्ता जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सगळं काही प्राप्त होतं. ह्या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की जी सत्तेने प्राप्त होत नाही, कारण सत्ता पैसा एकत्र येतात. त्यामुळे सत्ता असेल तर सर्व काही होतं. बिरबल काही बोलला नाही. चतुर माणसं कमी बोलतात, क्वचित बोलतात. आमच्याकडे आहेत एखादी मंडळी बरोबर वेळेवर बोलतात. लोखंड गरम असताना मारायचा असतो हातडा. काही बोलला नाही बिरबल. घरी गेले सगळे लोक. दुसऱ्या दिवशी रविवार होता, सुट्टी, वीकेंड. आणि मग बादशाहला रहर आली की आज आपण बिरबलाच्या विनोदी कविता ऐकाव्यात. आम्हाला पण वाटतं नाही का, कॉमेडी एक्सप्रेस, स्टँडिंग कॉमेडी ऐकावी म्हणून. आणि मग बादशाहला काय, अहो बादशाह लहरी बादशाह, आली लहर केला कहर. हुकूम केला सेवकाला, ताबडतोब जा आणि बिरबलाला घेऊन ये. सेवक बिरबलाच्या घरी गेला. बिरबलाने दार उघडलं, निरोप ऐकला आणि बिरबलाने टिचकी वाजवली. बिरबलाने विचार केला हीच संधी आहे. आणि बिरबलाने एका चिठ्ठीवर काहीतरी मजकूर खरडला आणि त्या सेवकाबरोबर चिठ्ठी दिली. बादशाहकडे सेवक आला. बादशाह पाहतोय तर बिरबल नाही. सेवकाने चिठ्ठी दिली. बादशाहने चिठ्ठी उघडली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं,
खाविन मुझे माफ करना, मेरी तबीयत ठीक नहीं है. असा राग आला बादशाहला. अहो, 1.5 दंडीचा नोकर काय तो, मी पगार देतो आणि मी बोलवल्या सरळ येणार नाही म्हणतो. बघतोच उद्या ह्याला दरबारात, दरबारी लोकांसमोर ह्याचा असा पाण उतारा करतो की ह्याला कायमची अद्दल घडेल. आणि दुसरा दिवस उजाडला, सोमवारचा दिवस. आणि सोमवार हा दिवस बादशहाच्या दरबारामधला अतिशय महत्वाचा दिवस. कारण त्या दिवशी आरोपी, वकील, पुरावे, कागदपत्र आणि सर्व न्यायासन त्या दिवशी न्यायदानाचं काम चालायचं. सोमवार हा खाविंद बिरबलाच्या अकबराच्या दरबारातला अतिशय महत्वाचा दिवस. दरबार भरलेला, सरदार दरकदार तुमच्यासारखे बसलेले आणि आरोपी एकीकडे, कागदपत्रांचा, पुराव्यांचा हा ढीग जमलेला. सगळे तयारीत की आता राजा येणार, आता बादशाह येणार आणि न्यायदानाला सुरुवात होणार. सत्ता केंद्र म्हणजे बादशहाची खुर्ची. आणि सगळेजण वाट पाहतायत, पण बादशहाचा पत्ताच नाही. बिरबलांनी सेवकाला विचारलं काय. सेवकांनी हळूच बिरबलाच्या कानात काहीतरी सांगितलं. बिरबलांनी परत एकदा टिचकी वाजवली आणि धावत दालनात गेला. शयन कक्षामध्ये पाहतो तर शयन कक्षाच्या मंचकावर बादशहा झोपलेला अल्लाह अल्लाह हाय अल्लाह हाय अल्लाह करतोय. एक बेगम पाय दाबतीये, दुसरी, अनेक बेगमा होत्या बरं. कोणी पाय दाबताय, कोणी डोकं दाबतोय, कोणी हकीम काहीतरी उगाळून देतोय, औषधं, मात्रा, जडीबुटिया, सगळं काही चालू. पण राजाचं मात्र, खाविंदांचं मात्र हाय अल्लाह हाय अल्लाह हाय अल्लाह. बिरबल म्हणला, खाविंद, सत्ता केंद्र वाट बघताय, चला चला लवकर, न्यायदानाची वेळ आलीये. बिरबल, मेरी दाढ दुख रही है. बिरबल म्हणाला, बादशाह, अहो एवढी शिशी दाढ आणि 6 फूट देह तुमचा, त्याचं काय घेऊन बसला, चला चला लवकर. तेव्हा मात्र राजानी बिरबलाला मोठेपणाने मान्य केलं की बिरबल, तू म्हणत होतास तेच बरोबर होतं, आरोग्यच महत्वाचं आहे. अनेकांनी दाढ दुखण्याचा अनुभव घेतलाय. आरोग्य किती महत्वाचं आहे हे समर्थ मला याच्यात सांगतात. आणि समर्थांनी आयुष्यभर स्वतः संन्याशी असताना 1100 मठ स्थापन केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे, दिल्लीपर्यंत. आणि महाराजांची आग्र्याहून जेव्हा सुटका झाली तेव्हा लपत-छपत ज्या मार्गाने महाराज आले तेव्हा ह्या सगळ्या मठांनी त्यांना अधिकार, लपायला जागा दिल्या होत्या, छत्र दिलं होतं. हे सगळे मठाधिपती आणि समर्थांचे शिष्य राजांचा, शिवरायांचं हेरखातही हळूहळू सांभाळत होते. आणि म्हणून ह्या राजाचं राज्य निर्माण झालं. आणि म्हणून समर्थ आरोग्य सांभाळायला सांगतात, मठांची स्थापना करतात, 1200 सूर्यनमस्कार घालायला सांगतात, जोर बैठका घालायला सांगतात आणि आरोग्य सांभाळायला सांगतात. हा पहिला मुद्दा समर्थ सांगतात. दुसरा मुद्दा पाहूया आता शेवटच्या चरणातला. कारण श्लोक 4 चरणांचा आहे, लिहिलाय 2 चरणाच्या लोकांसाठी. आणि ह्या 2 चरणाच्या लोकांसाठी जे वैशिष्ट्य आहे, सर्व पशु योनी आणि मनुष्य योनीमध्ये जो फरक आहे, त्या भगवंतांनी अतिशय दिलदारपणे आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. एक म्हणजे बुद्धी आणि दुसरी म्हणजे वाणी. ह्या दोन्हीचा उपयोग करून आपल्याला उन्नती करायची आहे, आपल्याला ध्येय गाठायचं आहे आणि ह्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचं आहे. आता शरीरशास्त्राचे नियम मी इथे आपल्याला सांगावं अशी काही आमची लायकी नाही, कारण डॉक्टर लोक बसलेत. पण गंमत म्हणून अपूर्व का म्हणतात समर्थ या देहाला, तर ह्या देहामधून तुम्ही नरदेहातून नारायणापर्यंत जाऊ शकता. नवे तुम्ही स्वतः नारायण होऊ शकता. म्हणून समर्थ या देहाला अपूर्व म्हणतायत. आता बाकी मी काय सांगावं, आपण झोपलो तरी श्वासोच्छ्वास चालू असतो. मंडळी, आमची आजी आम्हाला लहानपणी एक श्लोक सांगायची, त्याच्यामध्ये नरदेहाची अपूर्वता अगदी थोडक्यात सांगितली. एक श्लोक पाहूया. डोळ्यांनी बघतो ध्वनी, परिसतो कानी, पदी चालतो जिव्हेने रस चाखतो, मधुरसे वाचे आम्ही बोलतो, हातांनी बहुसाल काम करीतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. जय जय रघुवीर समर्थ. अहो, आम्ही मारे झोपायला जातो गुड नाईट म्हणून, पण त्यांनी जर दुसऱ्या दिवशी आमचा अलार्म वाजवून उठवलं नाही तर 4 खांद्यांवर रामबाई बोलो भाई राम बोलो, तेव्हा उठवणारा तो आहे. त्याचे आम्ही आभार मानायला पाहिजे. त्यांनी हा अपूर्व देह दिलाय.
चयापचय क्रिया, पचन संस्था कशी काम करते आम्हाला माहिती नाही. श्वासोश्वास कसा होतो आम्ही करत नाही. करणारा तो आहे. आतमध्ये घेणारा वायू, सोडणारा वायू कुठला आहे त्याच्यावर आमचं नियंत्रण नाही. करणारा सगळं तो आहे. म्हणून समर्थ म्हणतात हा देह अपूर्व आहे आणि ह्या अपूर्व देहामध्ये जी बुद्धी आहे, जी वाणी आहे, ती तू वापर. छोटासा एक अपूर्वता म्हणजे मुद्दा आला म्हणून सांगते की आयुष्य कसं जगायचंय. मंडळी, हसण्यासाठी माणसाला 18 स्नायूंचा वापर करावा लागतो आणि रडण्यासाठी 81. आठावरे. ठरवा आयुष्य कसं जगायचंय आणि सार्थकता कशात आहे. वेळ कसा वापरायचा आहे, क्षण क्षण कसा वापरायचा आयुष्याचा. कारण क्षणाचा भरोसा नाही, पुढचा क्षण आपण आहोत की नाही ह्याचा भरोसा नाही. म्हणून भगवंतांनी दिलेला हा अपूर्व देह देव, देश आणि धर्म यांच्या कार्यासाठी वापरायचा आहे हे समर्थ आम्हाला सांगतात. आणि शेवटच्या चरणामध्ये एक शब्द वापरतात, त्याची उकल बघू आणि उत्तरंगातली गोष्ट ऐकायला जाऊ. कारण नाहीतर मग खरं मी पहिल्यांदा म्हटलं तसं ती यायला लागेल आणि चारी दिशांनी येईल. म्हणून तर एकच शब्द समर्थ वापरतात शेवटच्या चरणामध्ये की सारासार विचार. हा विचार मनुष्य प्राणीच करू शकतो आणि आम्ही जर तो केला तर आमचं आयुष्य आम्ही आनंदी बनवू शकतो. आमच्या आसपासचा परिसर, नवे नवे आमचं गाव, आमचा प्रदेश, आमचं राज्य, आमचा देश आणि सर्व उन्नती आम्ही आमच्या समाजाची करू शकतो. हा सारासार विचार कोणी केला? खास तरुणांसाठी दृष्टांत. एक बिरबलाचा झाला उत्तरेतला. दक्षिणेतली मंडळी म्हणतील आमचं का नाही, समानता आहे. दक्षिणेतला बिरबल कोण? तेनालीरामा. तेनालीरामा 8-10 वर्षाचा होता. अतिशय खोडकर आमच्या ऋतुराज सारखा. ऋतू गेल्यावरती म्हणून बोलून घेते. अजिबात अभ्यास करायचा नाही. सारखा उन्हाळक्या मित्रमंडळींना कंपूला गोळा करायचं, चांडाळ चौकडी जमवायची आणि जंगलामध्ये जायचं. भाग्यवान होता हो, तेव्हा खरोखरी जंगल होती. आता आम्ही सिमेंटच्या जंगलात राहतो. असा हा जंगलात जायचा तेनालीरामा. मस्त झाडावरची कंदमुळं फळं खायचा, झऱ्यामध्ये आंघोळ करायचा, पाणी प्यायचा आणि सूर्यास्त झाला की घरी यायचा. आणि घरी आला की आई भूक लागली, आई जेवायला वाढ. आईला छळत होता. आईला कंटाळा आला. आईला वाटलं कधी पोरग सुधारेल. अहो सगळ्या आयांना असंच वाटतं मुलं कधी शाणी होती. काळजीबाबू सरकार म्हणतात ना, ते केंद्रात नसून घरातच असतं. कधी माझा मुलगा शहाणा होईल असं तिला वाटायचं. पण पोराचं काही लक्षण दिसेना. पितृछत्र लहानपणी हरवलेलं. आईला वाटायचं शहाणं व्हावं मुलांनी. पण तेनालीरामाचा हा रोजचा दिनक्रम चालू. एकदा असंच जंगलात गेले आणि खेळता खेळता काय झालं, तेनालीरामाला झाडाच्या पिंपळाच्या पाराखाली एक साधू ध्यानस्थ मुद्रा करताना दिसला आणि तेनालीची उत्सुकता जागृत झाली. तेनाली त्याच्या जवळ गेला. त्याचं तोंड हलत होतं, तो काहीतरी पुटपुटत होता, पण तेनालीला काही कळत नव्हतं. तेनालीला अजून वाटलं हा काय बोलतोय, शोधून काढू. आणि पाहता पाहता अंधार झाला. सगळे सवंगडी निघून गेले. आता जंगलामध्ये तेनाली एकटाच राहिला. पण साधू काय बोलतो, साधूचे डोळे केव्हा उघडतात, ही उत्सुकता. जिद्दी होता. तिथेच बसून राहिला. चिकाटीनी साधू सारखीच ऍक्शन केली. आणि मग संध्याकाळ झाल्यावर साधूनी डोळे उघडले. साधूची समाधी अवस्था उतरली होती. साधूनी बघितलं तर समोर एक 8-10 वर्षाचा चुळचुळीत मुलगा बसलेला. साधू म्हणाला काय हवंय तुला? तेनाली म्हणला तुम्ही आता काय बोलत होतात आणि का बोलत होतात ते मला सांगा. साधू म्हणला अरे मी मंत्र म्हणत होतो. का? म्हणाला हा देवीचा मंत्र आहे. ही समोरची टेकडी दिसतीये, त्या टेकडीवर कालिका मातेचं मंदिर आहे आणि त्या मातेला प्रसन्न करण्यासाठी मी हा मंत्र म्हणतोय. तेनाली म्हणाला मातेला प्रसन्न, देवीला प्रसन्न का? अरे देवी प्रसन्न झाली तर तुला सगळं काही मिळेल. तेनाली म्हणाला सगळं? लाडू चिवडा जुन्या काळातला होता हो, आत्ताच असता तर म्हणला असता पिझ्झा बर्गर. साधू म्हणाला अरे लाडू चिवड्याचं काय घेऊन बसला? त्रैलोक्याचं राज्य तुला देईल देवी. मग मला सांगा मंत्र. साधू म्हणाला हे बघ मंत्र सांगतो पण एक अट आहे. मंत्र म्हणत म्हणत कितीही वेळ बसावं लागलं तरी बसायचं. जोपर्यंत देवी प्रत्यक्ष प्रसन्न होत नाही आणि तुला दर्शन देत नाही तोपर्यंत मंत्र म्हणत बसायचं. तेनाली म्हणला सांगा सांगा मी करतो. अहो लाडू चिवड्याचं आकर्षण लहानपणी मुलांना. मंत्र माहिती करून घेतला. तुम्ही म्हणाला आम्हाला सांगा. कायम कीर्तनाला या तेव्हा सांगू. आणि मग तेनालीनी मंत्र कानात घेतला. कानमंत्र असतो बरं का, कानात सांगायचा असतो. तो त्याच्या कानात साधूनी सांगितला आणि तेनालीनी अंधार पडलेला असताना काट्या कुट्यामध्ये त्या डोंगरावर धाव घेतली
आणि त्या डोंगरावरच्या कालिका देवीच्या मंदिरात गेला. मंदिरात प्रसन्न समया लावल्या होत्या आणि मंदिराच्या त्या समयांच्या प्रकाशात देवीचं ते दैदिप्यमान रूप दिसत होतं. सहस्त्र मुखांनी ती देवी उभी होती आणि तेनाली तिच्या समोर बसला आणि त्यांनी ध्यानस्थ अवस्था घेतली. मंत्र म्हणत राहिला आणि 12 वाजता रात्री तेनालीच्या खांद्यावर थापटण्याचा स्पर्श झाला आणि अतिशय मधुर गोड आवाज त्याला ऐकू आला. तेनाली, उठ, मी आली आहे. का गोड आवाज तेनालीनी कधी ऐकला नव्हता, कारण उठता बसता लाथबुक्के घरात मिळत होते, गल्लीमध्ये सगळ्यांचा मार खात होता, शाळेमध्ये मास्तरांचा मार खात होता. तेनालीनी डोळे उघडले आणि पाहतो तर काय, डोळ्यासमोर सहस्त्र मुखांनी त्याच्याकडे बघणारी देवी होती. तिला सहस्त्र हात होते, सहस्त्र जिव्हा होत्या, सहस्त्र मुख होती तिला. प्रत्येक हातामध्ये शस्त्र होतं. तेनाली बघतच राहिला. साधारण देवीचं दर्शन होतं किंवा भगवंताचा जेव्हा आपल्याला प्रसाद मिळतो किंवा दर्शन होतं, तेव्हा साधू संतांना अष्ट सात्विक भाव जागृत होतात. म्हणजे डोळ्यातून पाणी येतं, घाम येतो वगैरे, विविध मूर्छित होतात, विविध अवस्था होते. सामान्य माणसं साधारण मूर्छितच होतात, कारण देव भेटेल याची कल्पना तरी आहे का. देवाचं ते सहस्त्र मुखांचं रूप पाहिलं आणि तेनालीला ह्या दोन्हीपैकी काही झालं नाही. उलट तेनाली ठिक्कन हसला. देवीला हा अनुभव फारच नवीन होता. देवी म्हणाली, तेनाली, तू का हसलास? तेनाली म्हणला, रागावणार नसशील तर सांगतो. नाही म्हणाली रागावणार. हो, इतकं गोंडस बालक ते बोलत होतं, निष्पाप मुलगा होता तो. सांग म्हणाली. आतापर्यंत माझा अनुभव असा आहे की मला बघून लोक बेशुद्ध पडतात. तेनाली म्हणला, देवी, तुला बघून मला माझी आठवण झाली की माझ्या एका नाकाला सर्दी होते तेव्हा माझे 2 हात अपुरे पडतात. तुझ्या सहस्त्र नाकांना सर्दी झाल्यावर तुझी किती तारांबळ होत असेल, या कल्पनेने मला हसू आलं. देवीला पण हसू आलं. देवीला हा मुलगा फार आवडला. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ती म्हणाली, तेनाली, मी तुझ्या या बुद्धिमत्तेवर खुश आहे. मी तुला आशीर्वाद देते. तू मोठा होशील तेव्हा प्रसिद्ध हास्य कवी होशील, म्हणजे विकट कवी होशील. तामिळनाडू मधला आहे, सत्यकथा आहे, त्याच्या आत्मचरित्रामध्ये याचा उल्लेख आहे. तू प्रसिद्ध विकट कवी होशील, असा आशीर्वाद देवीनी तेनाली रामाला दिला. आजचा मुलगा काय म्हणला असता, थँक्यू देवी. तेनाली थँक्यू तर सोडाच, तेनाली परत ठिक्कन हसला. देवी म्हणाली, आता का हसलास? म्हणला, देवी, तुला माहितीये का, अगं विकट कवी शब्द पुढून वाचला तरी विकट कवी आणि मागून वाचला तरी विकट कवी. डालडा डालडा. देवी ह्याच्यावर पण हसली, कारण हाही देवीला अनुभव नवीन होता. तिच्याशी समोरासमोर वाद घालणारा किंवा तिच्याच बुद्धीचे 12 वाजवणारा पहिल्यांदाच भेटत होता. देवी म्हटली, तेनाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हे घे, अजून एक वरदान मी तुला देते. आणि पटकन देवीनी तिच्या सहस्त्र हातामधले 2 हात पुढे केले आणि त्या दोन्ही हातावर चांदीची बुटकुली होती. आता बुटकुली म्हणजे काय? जुन्या आमच्या मराठी भाषेमध्ये खूप गोड गोड शब्द आहेत आणि प्रत्येक आकाराच्या भांड्याला वेगळा शब्द आहे. बुटकुली म्हणजे चांदीचे छोटेसे गडू जे देवासमोर नैवेद्याला ठेवले जातात. देवीनी पटकन 2 चांदीचे बुटकुली पुढे केली आणि देवी म्हणली, तेनाली, हे बघ, एकात आहे बुद्धी रूपी दूध आणि दुसऱ्यात आहे संपत्ती रूपी दही. हे बघ, दोन्ही मधलं एकच खायचं, बघ खाऊन. आणि पाहता पाहता तेनाली उठला आणि दोन्ही बुटकुली त्यांनी उचलली आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच दोन्ही गट्टम करून टाकली. देवी म्हणली, तेनाली, तू मला फसवलंस. मी तुला एक खा सांगितलं होतं. तो म्हणाला, देवी, अगं खाऊन बघितल्याशिवाय कुठलं आवडतं ते कसं लक्षात येईल? तू म्हणालीस आवडतं ते खा. आम्ही नाही का सांगत, अरे दुधीची भाजी खाऊन बघ, खाल्ल्याशिवाय कसं कळेल? म्हणून मी खाऊन बघितलं आणि खाऊन बघितल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मला दोन्ही आवडलं. तू म्हणाली होतीस आवडेल ते खा, म्हणून मी दोन्ही खाल्लं. आणि देवी, अगं नुसती बुद्धी काय कामाची? बुद्धी बरोबर संपत्ती देखील हवी, तर माणसाच्या आयुष्यामध्ये त्याची भरभराट होते. बुद्धी असेल तर संपत्ती सांभाळता येते आणि संपत्ती असेल तर आयुष्यामध्ये भरभराट होते. देवी खुश झाली. देवी म्हणाली, तेनाली, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. मी तुला वरदान देते की तू भविष्यामध्ये
कीर्तिमान होशील, हास्य कवी होशील आणि आयुष्यामध्ये धन्य होशील, तुझ्या नरदेहाची सार्थकता करशील. आणि खरोखरच त्यानंतर तेनाली यादव राजामध्ये, रामदेवराव यादवांच्या राज्य दरबारामध्ये, अष्टप्रधान मंडळामध्ये वजीर म्हणून त्यांनी काम केलं. अनेक वेळा शत्रूची आक्रमण केवळ आपल्या संवाद कौशल्याने परतून लावली. कुठलाही रक्तपात झाला नाही, सैन्याची हानी झाली नाही. फक्त त्याच्या संवाद कौशल्याने त्यांनी शत्रूंना पळवून लावलं. असे काही डावपेच आखले, सीमा प्रश्नासाठी असं काही मंडळ नेलं की कायम यादवरावांची सरशी झाली. आणि नुसतंच राज्यकारभार केला असं नाही, नुसतंच राज्याला मदत केली असं नाही, तर स्वतः आमच्याकडच्या ज्ञानेश्वरीच्या तुलनेसारखा पांडुरंग महात्म्य नावाचा ग्रंथ लिहिला, जो त्यांच्याकडे मोठ्या आदराने ज्ञानेश्वरी सारखा वाचला जातो. आणि आणखी अनेक ग्रंथ लिहिले, पण नावं तमिळमध्ये असल्यामुळे माझ्या लक्षात राहिली नाही. असं नरदेहाचं सार्थक त्यांनी करून घेतलं. हेच नरदेहाचं सार्थक करायला बाकीही संत आम्हाला सांगतात. नाथ महाराज अगदी हाच उपदेश आम्हाला करतात आणि आमचे डोळे उघडण्यासाठी आमच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. नाथ महाराज आम्हाला एक प्रश्न विचारतात, जरूर विचार करा. काय विचारतात नाथ महाराज? जन्मोनी केलेस काय मनुजा, जन्मोनी केलेस काय मनुजा, वाढविले वय पोशिली काया, वाढविले वय पोशिली काया, सेवुनी दही घृत साय मनुजा, जन्मोनी केलेस काय मनुजा, जन्मोनी केलेस काय. जन्मोनी केलेस काय मनुजा, वाढविले वय पोशिली काया, सेवुनी दही धृत साय. जुन्या काळचा अभंग आहे म्हणून दही दूध साय. आज असते तर विचारलं असतं कोका पिलात का, पिझ्झा खाल्लात का. जन्मुनी केलेस काय. हा नरदेह मिळालाय, या नरदेहाचं सार्थक कसं करायचं हे समर्थ आम्हाला त्यांच्या सर्व वाङ्मयामध्ये सांगतात. एखादा ग्रंथ वाचा, एखादी ओवी वाचा, आयुष्यातले तुमचे प्रश्न सुटतील. जेव्हा तुम्हाला संकटात असल्यासारखं वाटेल तेव्हा ज्ञानेश्वरी काढा, तुम्हाला नक्की त्याचं उत्तर मिळेल. आणि मनुष्य देहाचं सार्थक कसं करायचं, खाओ पिओ करो आनंद, हे तर सगळेच करतात, पण काय करायचंय हे आम्हाला समर्थ सांगतात. देव, देश आणि धर्म यांच्यासाठी काही केलं तरी ह्या मनुष्य देहाचं सार्थक आहे. आणि मग वरती गेल्यानंतर चित्रगुप्ताच्या प्रश्नांना उत्तर द्यायचंय सगळ्यांना, तेव्हा तुम्हाला समर्थांचा सल्ला उपयोगी पडेल. आणि म्हणून समर्थ आम्हाला पूर्वपद्यामध्ये सांगतात, नरदेहो धन्य धन्य हा नरदेहो, नरदेहो. संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे आपण 5 मिनिटं नामस्मरण करूया. आता मला तुम्हाला म्हणा सांगावं लागणार नाही, कारण पूर्वरंगात तुम्ही बँकेच्या पासबुक पुण्याचं ऐकलंय. चल. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. जय जय रघुवीर समर्थ. आता मला काकांनी सांगितलं की चांगले गाणारे आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर आज तुम्हाला सर्वांना, कारण माझं गाणं तुम्ही सहन करताय हे तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय, तर तुम्हाला चांगल्या संगीताचा पण आस्वाद मिळायला पाहिजे. एखादं पद मिळणार नाही नाही कोणी? श्रोताची भूमिका
अजून कोणाचं म्हणण्याची तयारी, कोणाला म्हणायची इच्छा असेल तर कीर्तनामध्ये सगळ्यांना सेवा दिली जाते, कारण कीर्तन हा वन वे ट्रॅफिक नाही, दोन्ही बाजूंचा संवाद आहे, जय जयकारासाठी पण आणि कीर्तनामध्ये पण. तर चला आता आपण पुण्याला जाऊया. ज्यांचं माहेर आहे त्यांना आनंद झालेला आहे. पूर्व रंगामध्ये समर्थ सांगतात की नरदेहाचं सार्थक करायचंय. कसं सार्थक करता येतं? उच्च शिक्षित मंडळींना सिद्ध करून दाखवावं लागतं. पूर्व रंगात सिद्धांत सांगितला की नरदेहाचं धन्य करायचा नरदेह. कसा? त्याचं प्रॅक्टिकल उत्तर रंगामध्ये. सावधान सावधान, गोविंद पण खासगी वाले की स्वारी पधार रही है, सावधान सावधान, आहिस्ते कदम आहिस्ते कदम आहिस्ते कदम. गोविंद पंत खासगी वाले, सवाई माधवराव पेशव्यांच्या दरबारातले मुख्य चिटणीस, अत्यंत विश्वासू, प्रामाणिक, स्वामीनिष्ठ, कडक शिस्तीचे भोगते. किती वर्णन सांगावं? पेशव्यांचे उजवे हात, राईट हँड, असे गोविंद पंत खासगी वाले. आणि मंडईच्या पिछाडीला असलेल्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये गोविंद पंतांची स्वारी आली. गोविंद पंतांचं लक्ष कोणाकडेच नाहीये. भराभर पुणेरी जोडा करकरतोय पायातला, रेशमी कद नेसलेला, अंगावर उपर्ण, भस्माचे पट्टे, जानवं, कानाला भिगबाणी, तेजस्वी वर्ण आणि हातामध्ये चांदीची उपकरणं देवाच्या पूजेसाठी, आणि तोंडामध्ये अखंड शिवस्तुती. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पदे हर हर महादेव, हर हर शंकर सांब सदाशिव, हर हर शंकर, हर हर शंकर सांब सदाशिव, हर हर शंकर सांब सदा, हर हर शंकर सांब सदाशिव, हर हर शंकर सांब शंभो महादेव. कोणाकडेच लक्ष नाहीये आपल्या तंद्रीमध्ये. रोजचा नियम, माध्यान्हाला रामेश्वराच्या मंदिरात जायचं, सहस्त्र बिल्वदलांचा अर्पण करायचं त्याच्या चरणाशी आणि मगच भोजन करायचं. हा आमच्या गोविंद पंतांचा, खासगी वाल्यांचा आयुष्यभराचा नियम होता. गोविंद पंत झपझप झपझप पावलं टाकत पुढे आले. सुंदर कोरीव काम केलेलं हेमाडपंथी देवालय ते काळ्या पत्तरामध्ये, भव्य गर्भागृह, गाभारा, त्याच्यावर शंकराची पिंडी, संततधार चाललेला अभिषेक, अतिशय पवित्र आणि मंगल वातावरण, आणि शंकराच्या पिंडी समोर भव्य असा नंदी, त्या नंदिकेश्वराचं कोरीव काम केलेल्या गळ्यातल्या घुंगूर माळा, भव्य नंदी, आणि पंत भराभर भराभर पुढे येत आहेत. हातातल्या चांदीच्या गडूतला अभिषेक पंतांनी नंदीच्या पाठीवर केला मात्र, आणि तंत थबकले. अहो, दृश्यच तसं होतं. काय दृश्य होतं? पाठीवरती हात नंदीच्या, एक 8-10 वर्षाचा सुणसुणीत मुलगा त्या नंदिकेश्वराच्या, त्या नंदीच्या गळ्यात हात टाकून त्या नंदीची उलटी करून झोपला होता. वर्ण काळवंडला होता, उन्हा तान्हातून आल्यासारखा दिसत होता, आणि कपाळावरच्या घामाचे थेंब तिथेच वाळले होते. खूप दमलेला थकलेला दिसत होता. क्षणभर पंत पाहतच राहिले, आणि त्यांच्या मनातला वात्सल्य भाव जागृत झाला.
आणि त्यांनी अभिषेकाचं टाकलेलं पाणी या मुलाच्या तोंडावर पडलं आणि तो मुलगा खडबडून जागा झाला, डोळे चोळत उभा राहिला आणि म्हणाला, मला झोपायचं नाहीये, मला झोपायचं नाहीये, मला मोठं व्हायचंय, मला मोठं व्हायचंय. पंतांनी त्याला जवळ घेतलं, पाठीवरनं हात फिरवला, थापटला, अरे हो हो हो, कोण तू? मी नारबा. अरे असं काय नाव असतं? नाही, म्हणजे माझं नाव नारायण, पण माझी आई मला लाडानी नारबा म्हणते. अरे पण तू कोण, कुठला आणि इथे काय करतोयस यावेळी? पण तुम्ही कोण ते सांगा. कसं निरागस्त असतं बालपण पहा. पेशव्यांच्या चिटणीसांना विचारतोय. गोविंद पंत म्हणाले, मी गोविंद पंत खासगीवाले, लोक मला पंत म्हणतात. पंत, त्याची मोठीच कथा आहे. मी इथे कसा आलो विचारताय ना, मोठी कथा आहे. पंत म्हणाले, सांगा आता. नारबानी सांगायला सुरुवात केली. पंत, तुम्हाला सातारा माहितीये? कारभार चिटणीस पद सांभाळणाऱ्या पंतांना नारबा विचारतोय, तुम्हाला सातारा माहितीये का? पुण्याच्या जवळचं साताऱ्याच्या जवळ पाडळी आहे, ते माझं गाव, तिथून मी आलो. अरे पाडळीहून आलास तू? कसा आलास? कशासाठी आलास? सांगतो ना, मोठी गोष्ट आहे. अहो त्याचं काय झालं, शाळेला लागली दिवाळीची सुट्टी आणि मी आपल्या अंगणात ठिकऱ्या खेळत होतो. तेव्हाच्या मुलांचे खेळ हो, ठिकऱ्या, सागरगोटे. ठिकऱ्या खेळत होतो आणि माझी आई ओसरीवर बसून सुपामध्ये कण्या पाखडत होती. आता सूप म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. आम्हाला वाटतं सूप म्हणजे आमच्या लहान पिढीला की फक्त टमाटो सूप नाही तर चायनीज सूप. पण मंडळी, पूर्वीच्या काळच्या स्त्रियांच्या हातामध्ये स्वयंपाकघरातलं असं एक उपकरण होतं की ते तिला खूप उपयोगी पडायचं आणि त्यामुळे आम्हाला सुग्रास अन्न मिळायचं. कारण सूप काय करतं, टरफलं उडवून लावतं आणि सत्व, कण्या, खाण्याचा जो ऐवज असतो तो आतमध्ये ठेवतं. म्हणून तर आमच्या बहिणामाई आपल्या मनाला सुपाची उपमा देतात. म्हणतात, लोकांनी बोललेले कडू बोल तू फापटासारखे उडवून टाक, कोलपटासारखे, पण सत्व तेवढं जवळ ठेव. तुला जो योग्य सल्ला असेल तो तुझ्या जवळ ठेव. तर सांगत होते सूप. आता कळलं ना सूप म्हणजे काय? तर त्या सुपामध्ये माझी आई तांदूळ पाखडत होती आणि तेवढ्यात कानावर आरोळी ऐकू आली, बिब घ्या बिब, बिब घ्या बिब, सुया घ्या सुया, बिब घ्या बिब, सुया घ्या सुया, दोन पैक्याला बाजार नवा, बिब घ्या बिब. कोण आलं होतं सांगा? सामान्य ज्ञानाची परीक्षा असते बरं, कीर्तन फक्त ऐकण्याची गोष्ट नाही. तुम्हाला वाटेल बाईंना बोलू दे 2 तास, आपण आराम करू. जागं राहावं लागतं, उत्तर द्यावी लागतात. कोण आलं असेल? बोहारी ऐकलं असेल लहानपणी, जुने कपडे घेणारी आणि खूप घासाघीस 2 तासानंतर एवढंच बुटकुलं देणारी. पण ही होती कैकाडीण बाई. सुया बिब असं छोटं छोटं विकणारी. ती पाहता पाहता वाड्यामध्ये शिरली आणि तिने आईने तिथे जवळ ठेवलेलं सूप हातात घेतलं आणि म्हणाली, अक्काबाई, अहो तुमच्या सुपाचे कान फुटले की हो? आणि तिने सूप हातात आता सुपाचे कान आणि फुटले. अहो सुपाला जी 2 टोकं असतात त्याला सुपाचे कान असं म्हणतात आणि त्या दोन्हीकडे भोकं पडली होती. ती भोकं त्या वाड्याची परिस्थिती दाखवत होती. पटकन कैकाडीने बाईनी सूप हातात घेतलं आणि भराभर त्या सुपाचे कान शिवले. माझी आई सांगत होती, अगं थांब थांब, नको शिवस, राहू दे राहू दे. यमनमध्ये राहू देते तू, नको कष्ट घेऊ, राहू देते तू, नको कष्ट घेऊ, फाटक्या मम प्रपंचास जीवू, फाटक्या मम प्रपंचास जीवू, एक पैसाही नसे. खाली झालं का मला? एक पैसाही नसे तुला द्याया, एक पैसाही नसे तुला द्याया, कशी वधू तुला मी ममल लाट रे, कशी वधू तुला मी ममल लाट रेषा. राहू दे, नको ग, नको शिवस माझं सूप. पण एवढं सगळं म्हणेपर्यंत कैकाडीण बाईचं सूप शिवून झालेलं
आणि तिने सूप आईच्या पुढ्यात ठेवला आणि म्हणली, अक्काबाई द्या माझं 2 पैक, मी मेहनत केलीये, माझा मेहनताना द्या. आई सांगत होती, अगं सूप शिवू नकोस, माझ्याकडे पैसे नाहीयेत द्यायला. पण कैकाडी बाईने ऐकलंच नाही आणि आता तिचा मेहनताना फुकट घ्यायचा. आता आई धर्मसंकटात पडली. कैकाडी म्हणली, अक्काबाई काही सांगू नका, मला सगळं माहितीये वाड्यामध्ये राहणाऱ्या बायकांचं, पैका कुठं साठवून ठेवतात. स्विस बँक नव्हती हो तेव्हा. धान्याच्या डब्यामध्ये लाल पैसा, नवा पैसा लपवून ठेवतात बायका, मला माहितीये, जावा अक्काबाई घेऊन या. आई म्हणाली, नाही आहे ग. पण तरी आई आतमध्ये गेली. अहो, फडताळातल्या डब्यांमध्ये काय शोधायचं होतं? धान्य देखील नव्हतं. पण कसा बसा एक नवा पैसा तांब्याचा मिळाला, पूर्वीचं नाणं. एक तांब्याचा पैसा मिळाला आणि तो घेऊन आई बाहेर आली आणि ती म्हणाली, हे बघ, एकच पैसा आहे. नाही, माझ्या मेहनतानाचे 2 पैके झाले. पैका देत नाही म्हणजे काय? आणि पाहता पाहता तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. नारबा सांगतोय बरं. आणि माझ्या अंगातली दिवाळीत शिवलेली नवीन बाराबंदी तिला दिसली आणि ती म्हणाली, ह्यो कोण आहे? माझा एकुलता एक आहे ग, वंशाचा दिवा आणि माझ्या आशेचा किरण. मग त्याला नवी बाराबंदी घ्यायला तुझ्याकडे पैका आहे आणि माझा 1 पैका देत नाहीस होय? आता मात्र आईला कळेना काय उत्तर द्यावं. आणि मी पुढे आलो आणि म्हणालो, घे माझी ना बाराबंदी, पण माझ्या आईला काही बोलू नकोस. पंत, माझ्या आईला कोणी बोललेलं मला अजिबात सहन होत नाही. माझ्या आईच्या डोळ्यातलं पाणी मी पाहू शकत नाही. श्रोते हो, जो आपली मातृभाषा, मातृभूमी आणि माता यांचा अवमान सहन करत नाही, त्याला माणूस असं म्हणतात. कारण त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या नरदेहामध्ये मन नावाची चीज असते आणि तोच खरा माणूस असतो. नारवा म्हणाला, घे माझी बाराबंदी. नको मला माझी बाराबंदी, तुझे पैके घे. ती म्हणली, तुझी बाराबंदी घेऊन मी काय करू? चल, चळला फुकटचा मेला, असं म्हणाली आणि तणतण करत वाड्याबाहेर निघून गेली. मी पटकन पडवीवर चढलो, आईच्या गळ्यात हात घातले आणि आईला म्हणलो, आई पैका कुठे मिळतात, पैसे कुठे मिळतात ग, मला सांग, मी आत्ता आणतो पैसे. आई म्हणली, नारबा, पैसे असे मिळत नाही, पैसे मिळवण्यासाठी मोठं व्हावं लागतं. कुठे होता येतं मोठं, मला सांग, मी आत्ता मोठा होऊन येतो. अरे बाळा, मोठं होण्यासाठी विद्या शिकावी लागते. कुठे मिळते विद्या? आई म्हणली, नारबाची प्रश्नांची तोफ. अरे नारबा, विद्या न पुण्याला मिळते. पुण्यनगरी आहे, विद्येचं माहेरघर आहे. बरीच उच्च शिक्षित मंडळी पुण्याहूनच आली आहे तिथे. पुणे ऐकलं, पुणे हा शब्द ऐकला आणि नारबा वाड्याच्या बाहेर धूम पळत गेला. आईला वाटलं पोर विसरला नव्हता. बाजारपेठेत गेला आणि त्यांनी ऐकलं होतं की बाजारपेठेत गुळाचे व्यापारी सांगली, मिरज कडे जो गुळ बनवतात, साताऱ्याकडे जो गुळ बनवतात, त्या गुळाच्या ढेपा बनवतात, ठेल्या बनवतात आणि त्या बैलगाडीतून पुण्याच्या बाजारामध्ये, मंडईमध्ये विकायला जातात. हे त्याला माहिती होतं. तो धावत गेला आणि गुळाच्या व्यापाऱ्यांना म्हणाला, काका, मला पुण्याला जायचंय, मला न्याल बरोबर? काका म्हणाले, बैलगाडीतून 3 रुपये पडतील. 3 रुपये? नारबा म्हणाला, काका, बैलगाडीत बसलो तर 3 रुपये आणि बैलगाडीच्या पाठीमागून पळत आलो तर फुकट. काका हसले. कसा युक्तिवाद होता. ठीक आहे म्हणाले, पण बघ उद्या पहाटेला निघायचं, अंधाराच्या आतच निघतो आम्ही, लवकर ये बरं, नेतो तुला पुण्याला. का जायचंय पुण्याला? मला मोठं व्हायचंय. असं होय, ये उद्या सकाळी. नारबा पळत घरी गेला. अंधार झाला होता, सांजवात चालली होती. आई देवासमोर शुभंकरोती म्हणायची तयारी करत होती. नारबा म्हणला, आई आमचं ठरलं. आई म्हणली, काय ठरलं स्वारीचं? उद्या मी पहाटे पुण्याला जाणार. अगं बाई, पुण्याला? ते कसं? अरे गुळाच्या व्यापाऱ्यांच्या बैलगाडीतून. नारबा, पैसे? आई, मी लढवली शक्कल, बैलगाडीच्या मागून जाणार म्हणजे पैसे नाही पडणार. आईला म्हणाला, तयारी कर लवकर, बसून राहू नकोस, माझी तयारी कर, मी चाललो उद्या पुण्याला. तयारी काय करायची होती? एक अंगावरची बाराबंदी आणि एक दांडीवरची, दोरीवरची. आई पटकन शेजारच्या कुलकर्ण्यांच्या वाड्यात गेली. तिथून तिने मुठभर पोहे आपल्या मेहनतानाचे मागून आणले, त्याच्यामध्ये गुळ घातला आणि तहान लाडू, भूक लाडू करून त्याच्या पडशीमध्ये घातले. एक बाराबंदी घातली. एवढंच होतं बाराबंदी? एवढंच होतं का हो पडशीमध्ये? पडशीमध्ये संस्कारांची शिदोरी दिली होती आईने बरोबर, जी आयुष्यभर पुढे उपयोगी पडणार होती.
रात्र झाली, नारबा झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी आईनी हाका न मारता गजराच्या घड्याळाशिवाय नारबा उठला, आंघोळ करून तयार झाला. आईला म्हणाला, चल लवकर माझी पळशी दे. आईनी पळशी दिली, नमस्कार केला. आईनी नारबाच्या पायाला पळसाची पानं बांधली, वनस्पतींच्या दोऱ्या धाग्यांची, आणि नारबाने वाड्याच्या बाहेर पाऊल टाकलं. आई दिंडी दरवाजापर्यंत उभी होती. नारबाची आकृती धुसर होत गेली, कारण आईच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पडदा साठला होता. एका डोळ्यात आनंदाश्रू होते, एका डोळ्यामध्ये दुःखाश्रू होते. आनंदाश्रू अशासाठी की पोरग पुण्याला चाललंय, मोठी मोठी मंडळी पुण्याला जाऊन, छोटी मंडळी मोठी जाऊन पुण्याला मोठी होतात असं तिने ऐकलं होतं. कारण नारबाची आई कधी शाळेत गेली नव्हती, पण नारबाची आई कीर्तनाला जायची, आणि कीर्तनामध्ये जी जीवन विद्या शिकवतात, जगण्याची कला शिकवतात, ती शिकली होती. बुवा सांगायचे की भाषेचे अलंकार म्हणजे सुभाषित, आणि त्या सुभाषितांची उकल देखील करून ते सांगायचे. तिने ऐकलं होतं, विद्यानां नरस्य रूपमधिकं विद्या गुरुणां गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या महादैवतं विद्या राजसुपूजिते न तु धनं विद्या विहीन पशु. पंढरीनाथ महाराज की जय. तिने विद्येचं महत्व ऐकलं होतं. तिला जे समजलं होतं ते तिने सोप्या शब्दात आपल्या मुलापर्यंत पोहोचवलं होतं, आणि मुलाला संस्कार दिले होते की विद्या मिळव आणि मोठा हो. नारबा निघाला. पहाटे बैलगाड्यांबरोबर चालायला सुरुवात केली. मजल दर मजल करत 2 दिवस आणि 3 रात्री प्रवास झाला, आणि पहाटे पहाटे झुंजू मुंजू फुटत होतं, आणि मंडईच्या प्रवेशद्वाराच्या इथे बैलगाड्या येऊन पोचल्या. वाटेमध्ये नद्या लागत होत्या, ओहोळ लागत होते, झरे लागत होते, त्याच्यात आंघोळ करत होता. बरोबरचा तहान लाडू भूक लाडू करून पोटामध्ये शांती करत होता. डोळ्यासमोर फक्त जिद्द होती, आणि एकच शब्द होता, मला मोठं व्हायचंय, मला मोठं व्हायचंय. पाहता पाहता पुन्हा आलं. गाडीवान दादा म्हणाले, बरं का नारबा, आलं तुमचं पुढं, आता आम्ही जातो आमच्या व्यापाराला, आणि तुम्ही जावा मोठं व्हायला. आणि नारबा तिथे नारबाची आणि गाडीवानाची ताटातूट झाली. नारबानी समोर पाहिलं तर ते रामेश्वराचं मंदिर होतं. नारबाला आठवलं, आईने सांगितलं होतं देवाला नमस्कार करायचा आणि सुरुवात करायची चांगल्या कामाला. नारबा आतमध्ये गेला, आणि नारबा पंतांना सांगतोय, पंत, मी इथे आलो आणि नंदिकेश्वराला नमस्कार करता 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 मी लवणलो हो, मला झोपच लागली. किती दमलं होतं पोर. पंतांनी त्याच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवला. पंतांनी ओळखलं, पोर चाणाक्ष आहे, पोर चुणचुणीत आहे, पोर प्रामाणिक आहे, आणि पोर हरहुन्नरी आहे. हा मातीत पडलेला हिरा आहे, याला पैलू पाडले तर हा नक्कीच मुकुटात जाऊन बसेल. आणि म्हणून पंतांनी त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला, आणि म्हणाले, मोठं व्हायचंय ना, मग चला आमच्या बरोबर. आणि पंत निघाले. झपझप झपझप पंत देवळातून बाहेर पडले, आणि सदाशिवपेठ नारायणपेठ पार करत 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 गोविंद पंत खासगीवाल्यांच्या दरवाजाच्या समोर उभे राहिले. अहो, महाप्रचंड राजवैभव दाखवणारा तो खानदानी वाडा. दिंडी दरवाजातून वाकून पंत आतमध्ये गेले. नारबा पळत पळत त्यांच्या पाठीमागे जातोय, आणि ओसरीवर माई उभ्या होत्या. माई गोविंद पंतांच्या धर्मपत्नी. खानदानी तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. सुंदर रेशमी नऊवारी वस्त्र नेसले होत्या. निवडक पण अतिशय मौलिक असे दागिने अंगावर घातले होते. चेहऱ्यावर प्रसन्नता होती, आणि सर्व दागिन्यांपेक्षा महत्वाचा दागिना त्यांच्या डोळ्यात होता, आणि तो म्हणजे त्यांचं वात्सल्य प्रेम. आपल्या पतीला त्या चांगल्याच ओळखून होत्या. प्रत्येक बायको नवऱ्यांना ओळखूनच असते. तिने ओळखलं. पंत म्हणाले, माई, हा बघा तुमच्या गोकुळात कान्हा आणलाय. आणि म्हणून नारबाचं बोट धरून नारबाला माईंच्या जवळ ठेवलं त्यांनी. पती पत्नी किती अनुरूप आम्ही कीर्तनात सांगतो. गोविंद पंत आणि माई म्हणजे 2 ओठ 1 शब्द, 2 पावलं 1 ध्येय, 1 रस्ता, 1 रथ 2 चाकं. माईंना कल्पना होती गोविंद पंतांच्या स्वभावाची. पंत म्हणाले, माई, आधी आंघोळ घाला आणि मग जेवायला वाढा. 3 दिवसाचं उपाशी आहे पोर.
माईनी तात्काळ जाणलं आणि माईंच्या शेजारी चांगुडा भोवती छोटीशी मुलगी परकर पोलक घातलेली चुणचुणीत 2 वेण्या घट्ट पाठीवर मिळत होत्या. आणि चांगुडा म्हणली चल नारबा. आणि नारबाला घेऊन चांगुडा आतात गेली. नारबा विस्फारित डोळ्यांनी पाहतोय. एक दालन झालं, दुसरं दालन झालं, ओसरी पडवी पाहता पाहता आतमध्ये न्हाणीघर सगळ्यात शेवटी. तिथपर्यंत नारबाला ती घेऊन गेली आणि न्हाणीघरात अहो हा मोठा तांब्याचा घंगाळ, गंगाजल झालं घंगाळ, ते घंगाळ आणि गरम गरम उकळत्या पाण्याचा वाफा येताय. नारबानी मनसोक्त आंघोळ केली. सगळा शीण निघून गेला आणि चांगुणाने नवीन बाराबंदी दिली त्याला त्याच्या मापाची. नारबानी नवीन कपडे घातले आणि चांगुणा म्हणाली चला जेवायला, पंक्ती खोळंबल्या आहेत. नारबा म्हणला चांगुणा ताई देवघर कुठे आहे ग? तुला रे कशाला चौकशा? चांगुणा ताई माझ्या आईने सांगितलंय नवीन कपडे घातले की देवाला नमस्कार करावा. चांगुणा ताईच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळी वल्ली आहे ही व्यक्ती आणि वल्ली. आणि चांगुणा ताई त्याला देवघरात घेऊन गेली. अहो देवाला देखील घर होतं तिथे. आमच्या मुंबईच्या 1 BHK मध्ये फळीवर असतात देवाला स्वतंत्र घर. सुंदर गोपाळ कृष्णाची मूर्ती, मुरलीधर उभा होता तो आणि घमघमाट सुटला होता तुळशी दलांचा. आणि इतकं प्रसन्न वाटत होतं त्या देवघरामध्ये. नारबाचं तर भानच हरवलं. नारबानी पटकन गोपाळ कृष्णाला नमस्कार केला आणि नारबा म्हणाला देवा माझ्या आईला सुखी ठेव. चांगुणा तिथे परत चमकली आणि म्हणाली चल चल जेवायला, पंक्ती खोळंबल्यात, वाट बघतायत, चल लवकर. आणि तिने बोट धरलं आणि सगळ्या दालनांमधून नेत त्याला एका ओवरीमध्ये आणलं. त्या ओवरीमध्ये खूप गडबड होती. अहो 50 पत्रावळी मांडल्या होत्या आणि जेवायला बसायची गडबड होती. आता तुम्ही म्हणाल 50 मुलं, काही विचार लोकसंख्येचा. खाजगी वाल्यांच्या वाड्यामध्ये 50 मुलं होती मान्य आहे, पण त्यातलं एकही मूल पंतांचं आणि माईंचं नव्हतं. माईंची कूस कोरडीच होती, पण ही सगळी मुलं माईंची होती. आईच्या मायेने त्या मुलांचं करत होत्या. पंक्तीची वेळ झाली, भराभर पत्रावळी वाढल्या गेल्या आणि सगळी मुलं पटापट जेवायला बसली. चांगुणाताई म्हणली बस बस नारबा, भूक लागली ना तुला? आणि नारबाला आईचे शब्द आठवले. आई कीर्तनाला जायची. समर्थाने सांगितलं होतं काम केल्या वाचून काही भोजन करणे उचित नाही. थांबला. चांगुणाला म्हणला चांगुणा तू केव्हा जेवायला बसशील? अरे घरच्यांनी शेवटच्या पंक्तीला बसायचं असतं. मग मी पण शेवटच्या पंक्तीला बसतो. ह्या पंक्तीमध्ये मी पाणी वाढतो. इतका भुकेजलेला होता नारबा, 3 दिवसाचा उपाशी होता, पण आधी पाणी वाढलं आणि मग पंक्तीला बसला. तो दिवस तर असाच निघून गेला. अहो वाडा किती मोठा आहे ह्याचा शोध नारबा घेत होता. ह्या दालनातून त्या दालनात, या माडीवरून त्या माडीवर, ह्या ओसरीतून त्या पडवी. अहो एवढा मोठा वाडा त्याने बघितलाच नव्हता. असं हिंडण्यामध्ये तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि ओसरीमध्ये गोविंद पंत दौत आणि टाक घेऊन बसले होते आणि काहीतरी लिहायचं काम करत होते. आणि पंतांच्या समोर नारबा जाऊन उभा राहिला. आवाज केला नाही. जेव्हा पंतांचं लक्ष गेलं आणि पंत म्हणले नारबा काय काम काढलं? पंत मला काहीतरी काम सांगा. का रे? माझ्या आईने सांगितलंय काम केल्याशिवाय जेवायचं नाही. अरे नारबा माझ्याकडे 50 नोकर आहेत आणि तू एवढासा असा, तुला रे काय काम सांगणार? नाही पंत ठीक आहे आता मी कामात आहे, उद्या ये. पंतांना म्हटलं पोर विसरून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी परत नारबा हजर. पंत मला काम सांगा. असं सलग 3 दिवस झालं. तेव्हा पंत म्हणाले जरा परीक्षाच पाहूया आता. आणि पंत म्हणाले काम मागतोयस ना, काम सांगतो, पण काम सांगितल्यानंतर कुचराई करायची नाही, नाही म्हणायचं नाही. आता हे नको, हे फार अवघड आहे, चालायचं नाही. नारबा म्हणला काम तर सांगा. आणि पंतांनी काम सांगितलं. सूर्योदय समयाला नेम माझा सहस्त्र तुलसी दलांचा. पधनी सरे नीरे नीर मरप धप मगरे रे ग म प प ध
समयाला, माध्यान्ह समयाला शिवशंकरा सहस्र बिल्व पत्रांचा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तमा राम. ह्याला कीर्तनात आर्या असं म्हणतात. हे एक वृत्त आहे. आणि मंडळी, कीर्तनात आर्या हवीच. कीर्तनात आर्या, संसारात भार्या. भार्या म्हणजे पत्नी, कारण त्याच्याशिवाय संसाराला मजा नाही. कीर्तनात आर्या, संसारात भार्या, उपासाला वर्या, वरीचे तांदूळ, अवस्थेत अवस्था तुर्या. आणि ह्याच्यातलं काहीच जमलं नाही तर गणपती बाप्पा मोरया. कीर्तनामधले हे संगीताचे प्रकार आहेत. कीर्तनातली ही सौंदर्य स्थळ आहे. पंतांनी काम सांगितलं. काय काम सांगितलं? की पहाटे मी भगवान गोपालकृष्णाची पूजा करतो सहस्त्र तुळशी दलांनी. तुळशीच्या तुरे जे असतात, देख जी असतात त्यांनी. आणि माध्यान्ह समयाला शिवशंकराला सहस्त्र बिल्वपत्र मी वाहतो. ती रोज आणून ठेवायची. काम सांगून झालं की अवघड काम होतं. आम्हाला सकाळचे किती वाजतात ते घड्याळात बघावं लागतं. सूर्योदयाच्या आत ताजी ताजी सहस्त्र तुलसी दल पाहिजेत पूजेच्या दुर्डीमध्ये. आणि गमतीनी मिश्किल भावांनी, पंतांनी नारबाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. एक निर्धार होता. आणि नारबा म्हणाला, पंत, सहस्त्र तुलसी दल जर पूजेच्या दुर्डीमध्ये नसतील तर सूर्योदय होणार नाही. आणि सहस्त्र बिल्व पत्र जर दुर्डीमध्ये नसतील तर सूर्य माध्यान्हीला आकाशात थांबेल. पंतांना वाटलं, उथळ पाण्याला खळखळाट फार, बोलेल तो करेल काय, गरजेल तो पडेल काय. पण मंडळी, समर्थांचं तत्वज्ञान आईने कीर्तनात ऐकलं होतं. आणि कीर्तनातलं तत्वज्ञान तिने सोपं करून नारबाला सांगितलं होतं की जो जिद्द ठेवतो तोच पुढे जाऊ शकतो. यशस्वी माणसं जिद्दीवर पुढे गेलेली आहेत. पंतांना वाटलं, दिनक्रम चालू झाला. माईंना सांगितलं नारबानी, माई मला उद्यापासून पहाटे उठवायचं, तुम्ही उठता तेव्हा. नारबा पहाटे उठायला लागला आणि तुळशी बागेत जाऊन तुळशीच्या सहस्त्र तुळशी दल गोळा करायला लागला. पंत पूजेला देवघरात आलेले असताना दुर्डी भरलेली असायची आणि पूजेची तयारी असायची. दुपारी माध्यान्हीला पंत जेव्हा रामेश्वराच्या शिवशंकराच्या मंदिरात जात तेव्हा पूजेच्या तयारीमधल्या दुर्डीमध्ये सहस्त्र बिल्वपत्र असत. पंतांना वाटलं तेरड्याचा रंग 3 दिवस, मग कारण सांगायला सुरुवात होईल. आज माझे पाय दुखतायत, आज माझं डोकं दुखतंय. मंडळी, 7-8 महिने होऊन गेले पण कधीच पूजेची दुर्डी रिकामी राहिली नाही. आणि दसऱ्याचा सण आला. पुण्यामध्ये दसरा, पेशव्यांचा दसरा. पेशवे दसऱ्याला सीमोल्लंघनाला निघत. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गोविंद पंत खासगीवाल्यांच्या वाड्यामध्ये दसरा हा त्यांचा कुळधर्म होता. त्या दिवशी मुलांना फार मोठं कौतुक होतं, अप्रूप होतं. कारण त्या दिवशी माई फडताळातून 50 चांदीची ताटं बाहेर काढायच्या आणि त्या ताटांमध्ये स्वतः सोहळ्यामध्ये केलेला पंचपक्वान्नाचा स्वयंपाक असायचा. अहो, ताट दिसायचं नाही एवढे पदार्थ. मुलं फार खुश असायची, दसऱ्याची वाट पाहायची. मुलं म्हणायची, दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. पण आताच्या मुलांची माय मराठीची ऐशी तैशी. एका शाळेमध्ये कीर्तन करायला गेले आणि एक वाक्प्रचार सांगितला, दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा, स्वल्पविराम घाला, ग्रामर. मुलांनी म्हणाले, अहो त्यात काय बाई, सोपं आहे. मी फळ्यावरतीला दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. मुलांनी स्वल्पविराम टाकला. कुठे? दसरा सण मोठा नाही, स्वल्पविराम आनंदा तोटा. माय मराठीची ऐशी तैशी. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा, अशी परिस्थिती होती. आनंदी आनंद वातावरणात होता. पंचपक्वान्नाचे वास येत होते. लगबग चालली होती. माध्यान्हाची वेळ झाली
आणि जेवायची तयारी झाली. 50 चांदीची पाटं लखलख करत होती आणि पंक्तीत मांडली होती. नारबा बाहेरनं धावत धावत आला. उन्हाच्या वेळी बिल्वपत्रांचं काम झालेलं होतं आणि पोटात असे कावळे ओरडत होते आणि वास येत होता केव्हापासून नाकामध्ये. आणि नारबा हातपाय धुवून पंक्तीत आला आणि पाहतो तर काय, पंगत भरली एक चौरली, पंगत भरली एक चौरली, पत्रावळ पळसाची, हो पत्रावळ पळसाची, ताट चांदीचे मजला नाही, ताट चांदीचे मजला नाही, ताट चांदीचे मजला नाही, इच्छा मनीची राही रामा साधो पंगत भरली. 50ही पाटावर मुलांनी पटापट उड्या घेतल्या आणि जेव्हा नारबा आला तेव्हा फक्त पत्रावळ उरली होती. माई सोळं नेसल्या होत्या आणि भराभर पंक्तीमध्ये चांगुणा वाढत होती. माईंच्या हातात चांदीचं सतेलं होतं. पूर्वीच्या काळी मंडळी पुरणपोळीवर सतेलभर तूप खात असत. डाएट हे आत्ताच बरं. आणि माई घाईघाईनं, आणि घरातली जी गृहिणी असते ती तूप वाढायचं काम करायची. माई भराभर तूप वाढत होत्या. माईनी पाहिलं नारबा पुढे उभा आहे आणि नारबा आलाच वाटतं. बस पानावर. नारबा म्हणाला, माई चांदीची ताटं संपली वाटतं, बस पत्रावळीवर. नारबा म्हणाला, पत्रावळीवर? आणि नारबाच्या डोळ्यामध्ये निराशा, अपमान, क्रोध, संमिश्र भावना दाटून आल्या. नारबाचे छोटेसे कोवळे ओठ थरथर कापायला लागले. कपाळावरची शीर उभी राहिली आणि तळपायाची आग मस्तकात गेली आणि नारबाच्या तोंडून नकळत स्वर बाहेर आले. चांदीचे ताट दे पाहिजे हो मला, चांदीचे ताट दे पाहिजे हो मला, अन्यथा भोजना नासे विना, अन्यथा भोजना नासे विना, ऐत खाऊ पहा भोजना बैसले, ऐत खाऊ पहा भोजना बैसले, मज मात्र ठेविती पत्रावळा, मज मात्र ठेविती पत्रावळा, चांदीचे ताट दे पाहिजे हो मला, चांदीचे ताट दे, चांदीचे ताट दे, चांदीचे ताट दे पाहिजे हो मला. थरथर कापत होता. पहाटे उठतो मी, तुळशी त्याला गोळा करतो, पंतांची सगळी कामं करतो, माईंच्या हाताखाली राबतो, चांगुणाची कामं करतो, कोंडाच्या कामाला नाही म्हणत नाही मी. आणि मला चांदीचं ताट नाही आणि आयतं खाऊ बसले. आणि माईंनी तरी लक्षात ठेवायचं की नाही, माझ्यासाठी चांदीचं ताट बाजूला नको ठेवायला. माईंच्या पण लक्षात नाही. असा राग आला. माईंनी त्याच्याकडे बघितलं आणि माई म्हणाल्या, नारबा, परिस्थिती गरिबीची आणि निजा श्रीमंतीची, बस पत्रावळीवर, भूक लागलीये ना, मुकाट 2 घास खाऊन घे. माईंचे शब्द ऐकले आणि नारबाच्या काळजाला घरं पडली. माई वळल्या. भराभर पंक्तीत तूप वाढत होत्या, स्वयंपाकघरात जात होत्या, पदार्थ आणत होत्या. पंचपक्वान्नाची तयारी चाललेली आणि पंक्तीची पण घाई चाललेली. आणि माईंनी तूप वाढता पाहिलं तर दिंडी दरवाजातून नारबाची आकृती बाहेर पडताना दिसली. अंगावर वर्षभरापूर्वी जी जुनी बाराबंदी घालून आला होता ना, ती आता अंगाला तटतटत होती. ती बाराबंदी, तीच पडशी जी खांद्यावर होती, ती घालून नारबा खाजगीवाल्यांच्या वाड्याबाहेर पडला. माईंच्या काळजात धस्स झालं. पण कामाच्या गडबडीत माईंना जास्त विचार करायला वेळ नव्हता. पंक्ती उठल्या आणि बरोबर माध्यान्ह समयाला शिवशंकराची पूजा आटपून पंत आले. पुणेरी जोडा काढला. भरभर पाहिल्या चढले. आज आनंदाचा दिवस होता. सुग्रास पक्वान्नांचा वास तर येतच होता. पंत ओसरीवर आले आणि पंतांनी नेहमीच्या त्यांच्या लकबीप्रमाणे सवाल केला, माई झाली का जेवण? पंक्ती उरकल्या? घरचे जेवले? ही खास पंतांची पद्धत. घरचे म्हणजे 2च,
माई आणि पंत खर्चे म्हणजे ही 51 मुलं. माई म्हणाल्या झालीच म्हणायची, पण पंतांनी ओळखलं की आज माईंचं चित्त लागत नाहीये आणि शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले हे नातं पती पत्नींचं. पंतांच्या लक्षात आलं की माईंचं बिनसलंय, माईंच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न हास्य लोप पावलंय आणि माईंच्या हृदयाला कुठेतरी काटा टोचलाय. काटा रुते गुणा आक्रंत तात कोणी. आणि पंत म्हणाले माई माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, काय झालंय? माईंनी घडलेला प्रसंग सांगितला. पंत म्हणाले माई तुम्ही नारबाला बोललात? तुम्ही? अहो तुम्हाला कल्पना आहे की नारबा तुम्हाला आईच्या ठिकाणी मानतो. पोरग किती किती नाजूक हृदयाचं आहे, किती संवेदनाशील आहे तुम्हाला माहिती आहे. आणि मुख्य म्हणजे भूक निभत नाही त्याला, आणि तुम्ही असं बोललात? माई म्हणाल्या पंत, आणि माईंनी जे सांगितलं बहारवली वेंडी पाहिले त्या दिवसोन नाग आहे, पाहिले त्या दिवसोन नाग आहे, की दुग्ध पाना चटावला से स्वाभिमानी तो नागराज आहे, स्वाभिमानी तो नागराज आहे, तुम्ही जाऊन बोलवा त्यास पाहे, तुम्ही जाऊन बोलवा त्यास पाहे. मी त्याची परीक्षा बघितली हो, पण चुकलंच माझं. पोरांनी फार जिव्हारी लावून घेतलं आणि पोरग गेलं हो. आता तुम्हीच त्याला शोधून आणा. माई एवढ्या मोठ्या पुण्यामध्ये मी नारबाला शोधू कुठे? किती जिद्दी पोर आहे, कसा सापडणार तो? माध्यान्ह झालेली पोटात भुकेचे कावळे ओरडत असणार, कुठे गेलं असेल लेकरू? पण लेकराचं चित्त जाणते त्याला आई म्हणतात. माई म्हणाल्या पंत अहो चुकला फकीर मशिदीत, कुठे जायचा नाही नारबा माझा. रामेश्वराच्या मंदिरामध्ये नंदीच्या गळ्यात हात टाकून मुसमुसून रडत असेल माझं पोर. पंतांनी पुणेरी जोडा चढवला आणि भराभर पंत रामेश्वराच्या मंदिरात गेले. माईंनी जो पत्ता सांगितला होता तो अचूक होता, तेच दृश्य होतं. आणि नंदीच्या गळ्यात हात टाकून नारबा मुसमुसून रडत होता, हुंदकी अनावर होत होते. पंत जवळ गेले, पंतांनी पाठीवरनं हात फिरवला. नारबानी पंतांचा स्पर्श ओळखला, मायेचा स्पर्श. आणि नारबा म्हणाले पंत म्हणाले नारबा रागावलास माईंवर? नारबा चांदीचं ताट मागायचं नसतं, मिळवायचं असतं. चांदीचं ताट मागायचं नसतं, मिळवायचं असतं. हे वाक्य पंतांच्या मुखातून बाहेर आलं आणि नारबाच्या हार्ड डिस्क मध्ये कोरलं गेलं. चांदीचं ताट मागायचं नसतं, मिळवायचं असतं. डोळे पुसले आणि नारबा उभं राहिला. पंत म्हणाले मग नारबा आता पाडळीला परत जायचं? नाही पंत, आईला शब्द दिलाय, मोठं होऊन परत येईल. मग पंत म्हणाले चला आता वाड्यावर, पुरणपोळी वाट बघतीये. निघाला, पंतांच्या पाठोपाठ गेला. घरी येऊन पोचला. माईंनी 3 चांदीची पानं ठेवली होती, सुंदर रांगोळी काढली होती, उदबत्त्या लावल्या होत्या. नारबा आतमध्ये गेला, भरलेलं चांदीचं पाट आतमध्ये ठेवलं आणि पत्रावळ वाढून स्वतःसाठी बसला. माईंनी पंतांकडे पाहिलं, पंतांनी डोळ्यांनीच खुणावलं. जेवण झाली. त्यानंतर नारबा अमूलाग्र बदलला. समर्थांनी सांगितलेली वचनं, कीर्तनकार बुवांनी सांगितलेला उपदेश आणि सुभाषितकारांनी सांगितलेलं जीवनाचं रसायन, जीवनाची विद्या त्यांनी आत्मसात केली. गुरौ निष्ठा ज्ञान तृष्णा सदा ध्यायन दक्षता एकाग्रता महत्त्वेच्या
विद्यार्थी गुणपंचकम. गोपाल कृष्ण महाराज की जय. आहेत सगळे जागे आहेत. अजून गोष्ट संपायची आणि वरती चिवडा आहे. त्या दिवशीपासून नारबा आमूलाग्र बदलला. नारबा गोविंद पंतांचा सावली सारखा पाठीमागे राहायला लागला. सदरेवर जायला लागला, फडावर जायला लागला, पडेल ती कामं करायला लागला. सदर झाडण्यापासून, शेणाने सारवण्यापासून, येणाऱ्या गावोगावातून येणाऱ्या कुळांना पाणी देण्यापासून, लिहून देणं, वाचून दाखवणं, पडेल ती कामं करत होता. विश्वास संपादन केला सगळ्यांचा. सगळ्यांच्या मनामध्ये त्यांनी एक जागा निर्माण केली आणि त्या विश्वासावर सगळी फडावरची कामं शिकला. आणि असे 10 दसरे गेले. एकही दसऱ्याला नारबा चांदीच्या ताटात जेवला नाही, कायम पत्रावळीवर. आणि आता 18 वर्षाचा नारबा झाला. उंच धिप्पाड, उत्तम कमवलेली शरीरयष्टी. कारण गोविंद पंतांनी विद्यार्थ्यांसाठी सोयच तशा केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी शिकावं यासाठी गोविंद पंत स्वतः लक्ष देत होते. आणि नारबा तरुण झाला, तेजस्वी दिसायला लागला, उत्तम शरीरयष्टी कमावलेली. आणि विद्येचं तेज आता चेहऱ्यावर झळकायला लागलं. आणि दसरा आला. दसऱ्याला परत एकदा पंक्ती बसल्या. पंक्ती आटोपल्या आणि पंगत संपल्यानंतर तृप्त होऊन पुरणपोळी खाऊन पोटावरून हात फिरवत साजूक तुपाच्या धारांची पुरणपोळी ती, काय त्याचं वर्णन, चुलीवरची. आणि आता गोविंद पंतांना झोप आली आणि माईंनी स्वतः प्रेमाने बनवलेला गोविंद विडा माईंनी पंतांच्या हातावर ठेवला. बायकोनी प्रेम व्यक्त करण्याची ती पूर्वीच्या काळची पद्धत होती बरं. असा हा गोविंद विडा पंतांनी खाल्ला आणि पंतांना वामकुक्षीला निघाले. आणि पंतांची वाट नारबानी अडवली. नारबाच्या हातामध्ये कागदाचं भेंडोळं होतं आणि नारबानी ते भेंडोळं पंतांच्या हातात दिलं आणि म्हणाला, पंत, सवडीनी एक नजर टाका. पंतांनी भेंडोळं हातात घेतलं. डोळ्यामध्ये झोप होती, पुरणपोळी पोटात होती आणि नारबांना आणि आमच्या पंतांना वामकुक्षी लागली. पंत झोपले आणि दुपारी जेव्हा उठले तेव्हा त्यांना आठवलं की नारबाने काहीतरी कागदाचं भेंडोळं दिलं होतं. आणि ते भेंडोळं उघडलं, वाचायला सुरुवात केली मात्र. आणि पाहता 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 गोविंद पंतांच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलायला लागल्या. उत्सुकता, प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर आनंद, उत्साह, शाबासकी. आणि न राहून पंताच्या तोंडातून, वा क्या बात है, फार सुंदर, काय काम आहे हे, वा वा वा, याची तर दखल घेतलीच गेली पाहिजे, हे तर पेशव्यांनी वाचलं पाहिजे, असे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडायला लागले. आणि पंतांना आसपासच्या परिस्थितीचं भान विसरले. कागदाची परत गुंडाळी केली, पुणेरी जोडा पायात घातला आणि पंत वाड्याबाहेर पडले. आणि थेट भराभर पावलं टाकत शनिवार वाड्यात येऊन पोचले. आणि थेट माधवराव पेशव्यांच्या बाहेरच्या हैबतीला सांगितलं, हैबती काय करतायत श्रीमंत? हैबती म्हणाला, पंत तयारी करतायत, आता सीमोल्लंघनाला जायची तयारी आहे, पण तरी त्यांना सांग की पंत आले आणि महत्वाचं काम आहे. हैबतीने निरोप दिला. श्रीमंत बाहेर आले आणि पंतांनी ते भेंडोळ त्यांच्या हातात ठेवलं आणि सांगितलं, श्रीमंत, वेळ काढून वाचा. सवाई माधवराव पेशव्यांनी भेंडोळ बाजूला ठेवलं, कारण पुण्यामध्ये पेशव्यांचं सीमोल्लंघनाची केवढी मोठी मिरवणूक, हत्तीवरून मिरवणूक, सोनं वाटणार. आणि मिरवणूक निघाली. पेशवे विसरले. मिरवणूक संपली, दसरा संपला, रात्र झाली. आणि रात्री जेव्हा समया तेवत्या झाल्या तेव्हा माधवरावांना आठवण झाली, पंतांनी काहीतरी कागदपत्र दिली होती. आणि पंतांची कागदपत्र म्हणजे काहीतरी महत्वाचं काम. आणि रात्री, मध्यरात्री श्रीमंत उठले. त्यांनी ते भेंडोळं काढलं, भेंडोळं उघडलं आणि त्यांची पण अवस्था पंतांसारखीच झाली. शंका, प्रश्नचिन्ह, उत्सुकता आणि पाहता पाहता शाबासकीचे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडायला लागले. त्यांनी हैबतीला सांगितलं, हैबती, 5 समया लाव, प्रत्येक समयी 5 ज्योती लाव, मला वाचायचंय, मला वाचायचंय. आणि वाचत राहिले, तोंडातून फक्त वाह वाह, क्या काम है, क्या काम है, असं म्हणत होते. आणि पहाट झाली. पहाट होण्याची वाट पाहत होते पेशवे. पहाट झाली आणि मग पेशव्यांनी हैबतीला हाक मारली आणि सांगितलं, हैबती, असाल तसा जा आणि पंतांना घेऊन ये, मला ताबडतोब पंतांना भेटायचंय. पंतांना म्हणाव, जेवत असाल तर हात धुवायला या, हात धुत असाल तर पान खायला या, पण ताबडतोब या, मला तुम्हाला भेटायचंय. हैबती धावला, निरोप गेला आणि पंत होते त्या कपड्यावर जोडे चढवून शनिवार वाड्याकडे धावत सुटले. माईंना कळे ना, सकाळी सकाळी हैबती आणि पंत वेश न पालटता पळतायत.
काही कळेना. वाटलं काहीतरी राजकारणाचा कारभार असावा. आणि पंत आले. पंत सवाई माधव पेशव्यांच्या समोर उभे आहेत, कुर्नीस हात करतायत आणि माधवराव पेशव्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, समाधान. म्हणाले, पंत, अहो काय काम केलंय तुम्ही दौलतीसाठी. तुम्ही म्हणाल ते इनाम द्यायला मी तयार आहे. उत्तम काम आहे हे. पंत म्हणाले, श्रीमंत, हे काम माझं नाही, हे काम माझ्या नारबाचं. थांबा, त्याला आमंत्रण पाठवतो. काय काम केलं होतं नारबानी? शनिवार वाड्यावर जो महसूल गोळा केला जायचा, रेव्हेन्यू, तो भरण्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतल्या अनंत खेड्यातले खेडूत, गरीब शेतकरी येत असत आणि आपला शेतसारा भरत असत. पण तेव्हाच्या त्याच्या रेकॉर्ड सिस्टीम मध्ये कुळ शोधायला, म्हणजे कुळाचं नाव शोधायला, मग त्याचं पीक शोधायला, कुठलं पीक हा लावतो, त्याची जमीन किती आहे, त्याचा शेतसारा किती आहे, त्याचा एकूण शेतसारा बाकी किती आहे, त्यांनी भरलाय किती, ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब काढायला आणि हे सगळं शोधायला कमीत कमी 15 दिवस जात असत. आणि 15 दिवस त्या कुळांना तिथे राहावं लागायचं पुण्यामध्ये. त्यामुळे कुळांचा वेळ जायचा, त्यांची रोजीरोटी बुडायची. आणि 15 दिवस कुळं तिथे राहतात म्हणल्यावर पेशव्यांना तो सगळा खर्च करावा लागायचा. त्यामुळे दौलतीवर त्याचा भार पडायचा. आणि नारबानी काय केलं होतं तर विषय निहाय, कुळ निहाय, पीक निहाय सॉर्टिंग केलं होतं, क्लासिफिकेशन. आणि कम्प्युटरवर एक बटन दाबलं की तुम्हाला जशी फाईल रेडी मिळते, ते काम नारबानी केलं होतं. आणि पेशवे अतिशय खुश होते. पंतांनी टाळी वाजवली, हैबती धावला आणि हैबतीला सांगितलं, नारबाला ताबडतोब घेऊन ये. हैबती पंतांच्या वाड्यात मध्ये आला. नारबा काहीतरी काम करत होता. माई ओसरीवर होत्या. अगो बाई, दौलतीचा सेवक, आपल्याकडे काम. सेवक म्हणाला, नारबाला ताबडतोब शनिवारवाड्यावर बोलवले पेशव्यांनी. पेशव्यांनी नारबाला माईंच्या पोटामध्ये गोळा आला. हैबती धावला, त्याच्या पाठीमागे नारबा धावला. मातृ हृदय कसं असतं, चैन पडे ना आईला. ती म्हणाली, दौलती म्हणजे पंतांच्या वाड्यातला नोकर, जा धाव मागे. काय चाललंय तिकडे? अरे पहिल्यांदा हे गेले, त्यांच्या पाठोपाठ आता नारबा गेला. झालंय काय एवढं बघून ये. आणि जे होईल ते घडलं तसंच्या तसं पटकन उलट्या परत पावली मला सांगायला ये, नाहीतर बसशील तिकडेच ऐकत सगळं. दौलती धावला आणि तो तिथे जाऊन उभा राहिला. आणि त्याला ऐकू आलं 2 चांदीची ताटं. ते शब्द दौलतीने ऐकले आणि दौलती उलट पावली परत सुटला आणि पडवी ओसरीमध्ये आला. माई दारातच उभ्या होत्या, पायरीवरच उभ्या होत्या. आणि माईंना दौलती सांगतोय, माई 2 चांदीची ताट, माई 2. मला वाटलंच होतं, हा नारबानं याचा सगळा जीव त्या चांदीच्या ताटामध्येच अडकलाय. माईंच्या तोंडातून उद्गार आले, काय करावं ह्या पोराला, ह्या चांदीच्या ताटाचं भूत काही माझ्या नारबाच्या मानेवरनं उतरत नाही. मागितली ना पेशव्यांना ताट, म्हणून डोक्याला हात लावून माई गप्पकन तिथे ओसरीवर बसल्या. तिकडे पेशव्यांनी नारबाचा सत्कार केला होता. नारबाला नायक कोतवाल ही पदवी बहाल केली होती. हे पद दिलं होतं. पालखीचा मान दिला होता. 2 चांदीची ताटं आणि मोहरा दिल्या होत्या आणि पालखी पाठवली होती. आणि माई तिथे कपाळाला हात लावून बसले आहे, डोळ्यात पाणी आहे की आता ह्या मुलाला काय करावं, ह्या मुलाचं काय करावं असा विचार माई करतायत. आणि तेवढ्यात त्यांना दिंडी दरवाजातून ही सगळी मिरवणूक आतमध्ये येताना दिसली. आणि डोळ्यांनीच पंतांनी माईंना सांगितलं, हा सन्मान नारबाचा आहे. नारबानी माईंच्या पायावर लोटांगण घातलं. माई म्हणल्या, मग आता कोतवाल साहेब आता कुठे मोठ्या वाड्यावर का? कारण पेशवे म्हणाले होते, हे रत्न मला द्या. आणि गोविंद पंत म्हणाले होते, माझ्या दानाचं सत्पात्री दान झालं, माझं अन्नदान सत्पात्री पडलं, खाल्लेल्या मिठाचं ह्या पोरांनी सोनं केलं आणि राज्य कारभाराला मदत केली, देशकार्य केलं. देव, देश आणि धर्म यातलं देशकार्य ह्यांनी केलं. माई विचारतायत, नारबा आता काय मोठ्या वाड्यावर का? नारबा म्हणाला, नाही माई. आणि घोडेस्वार दौडायला लागले. हे होते तेव्हा, हेच होते घोडेस्वार. आणि घोडेस्वार दौडत दौडत गेले, साताऱ्या जवळच्या पाडळीला पोहोचले. आणि
खर्चांचा वाडा कुठे, चौकशी करायला लागले. वेगळं काय सांगायचं होतं, गावच छोटं होतं. वाडा प्रसिद्ध होता, जुना पडका वाडा होता. आणि वाड्याच्या पुढे सेवक उभे राहिले आणि जोरात आरोळी दिली, खर्चांचा वाडा ह्योच का? नारबाची आई आता थकली होती. केवढा काळ गेला होता मध्ये, आणि मुलाच्या विरहाने तिला म्हातारपण देखील आलं होतं. ती हळूहळू बाहेर आली आणि तिने दरवाजात पाहिलं तर घोडेस्वार सेवक हातामध्ये भाले. आता मात्र म्हातारी घाबरली. तिला कळेना, कारण तिला माहिती होतं की पेशवेच असं काहीतरी सैन्य पाठवतात. ती म्हणाली, हो हो, हाच खर्चांचा वाडा. नारबाची आई तुम्हीच का? अहो हो, मीच नारबाची आई. काय केलं माझ्या नारबानी? चला, तुम्हाला पेशव्यांनी बोलवलंय. अहो मी खरंच सांगते, माझ्या रामाची शपथ घेऊन मी सांगते, माझा नारबा काही आगळीक करणार नाही हो. अहो मी संस्कार केले त्याच्यावर. माझा नारबा आगळीक करणार नाही, मी सांगते पेशव्यांना. हे सगळं होईपर्यंत पाठीमागे लपून बसलेला नारबा बाहेर आला आणि नारबानी हाक मारली, आई. आणि आईच्या चरणावर लोटांगण घातलं. आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी आईला अभिषेक केला. आणि नारबा म्हणाला, आई मी मोठा झालो. तुला शब्द दिला होता तो आज मी पूर्ण केला. मी मोठा झालो. चल, तुझ्यासाठी पालखी आणलीये. आज पालखीचा मान आई तुझा आहे. आई म्हणाली, नाही बाळा, पालखीचा मान माझा नाही. नारबाचं बोट धरलं, देवघरात गेली. रामाच्या मूर्ती उचलल्या. ज्या रामाच्या ओटीमध्ये हा मुलगा टाकला होता, त्या रामाच्या मूर्ती त्या मेळ्यामध्ये ठेवल्या, त्या पालखीमध्ये ठेवल्या. आणि ती पालखी वाजत गाजत पुण्याला आली. आणि आज पुण्याच्या तुळशीबागेमध्ये ज्या रामाच्या मूर्ती आहेत, त्या साताराच्या पाडळीच्या खर्चांच्या घरातल्या मूर्ती आहेत. पेशव्यांनी गुणग्राहकता दाखवून नारबाला तुळशीबागवाले असं नामाभिमान दिलं. आणि ज्या तुळशीच्या बागांमध्ये हा नारबा तुळशी खुडायला जात होता, त्या सर्व बागा नारबाला आंदण दिल्या. आणि आज सहकार नगरमध्ये तुळशीबागमध्ये राहणारे जे भाग्यशाली लोक आहेत, त्यांच्या भागाचं नाव तुळशीबागवाले कॉलनी असं आहे. आपण ज्या परिसरात राहतो त्या व्यक्तीच्या एवढं कार्य, एवढी यशोगाथा आम्हाला केवळ कीर्तनातून समजते. म्हणून कीर्तनाला जायचं असतं. आणि नारबा मोठा झाला. आजही तुम्ही सिंगापूर, बँकॉक, पटाया करत असाल, तुम्ही नायगारा फॉल्सला जात असाल, पण पुण्यात जा, तुळशीबागेत जा, तुळशीबागेतल्या राम मंदिरात जा. आणि तिथे एका मोठ्या फलकावर ह्या नारोपंत तुळशीबागवाल्यांनी काय काय काम केलं. राघोबदादाची बंडाळी मोडून काढायचं फार मोठं काम तुळशीबागवाल्यांनी केलं. नाही तर आपली मराठी दौलत राहिली असती का? अनेक तलाव बांधले, युद्धामध्ये राजनीती केली, राज्यकारभार केला, राजकारण केलं. अशी अनेक कार्यांची मोठी पाठी पहा. महाराष्ट्रात सगळीकडे फिरा, सज्जनगडावर जा, उत्तम उत्तम आख्यायिकांचं सत्य पुरावे तुम्हाला तिथे मिळतील. जगामध्ये हिंडा, पण आपल्या मातृभूमीच्या, आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा जरूर ढुंडाळा. कारण भाषा मरता राज्यही मरते, संस्कृतीचाही विजय दिला. आपल्या मायभूमीवर प्रेम करा आणि हा धन्य देह धन्य करून घ्या. ही सार्थकता आम्हाला समर्थ पूर्वपद्यामध्ये सांगतात. हरवले आभाळ ज्यांचे भातयांचे सोबती, सापडेना वाट ज्यांना भातयांचे सारथी. असं कार्य करा. आमच्या महाराष्ट्रामध्ये अभय बंग, प्रकाश आमटे, पोपटराव हिरवे, किती नावं घेऊ, अनेक काम करणारे मोठी मंडळी आहेत. त्यांचं कार्य बघायला जा आणि आपल्या मातृभूमीवर असंच प्रेम करा. तुम्ही मराठीवर प्रेम करता म्हणून तुम्ही कीर्तनाला आलात. आणि हा नरदेह धन्य करून घ्यायचा असेल तर देव, देश आणि धर्म यातलं काहीतरी कार्य आपण करूया. आणि आज आमच्या मुलाच्या नवीन घरामध्ये कीर्तन करायची संधी मिळाली. माझ्या आईची इच्छा मी पूर्ण केली. आईला असं वाटत होतं नवीन घरामध्ये कीर्तन व्हावं. आमच्या सुनबाईंनी सगळी धावपळ करून ही सगळी योजना आखली. उत्तम संवादिनीची साथ मिळाली. आणि तबल्याला आमचा छोटा मित्र आता डोंगरे, त्याच्या काही कामानिमित्त गेला. माझा भाच्यानी साथ केली. अशी सर्व कौटुंबिक जिव्हाळ्याची नाती इथे उलगडली. आणि आपण सर्वांनी स्वस्थ चित्ताने जागं राहून माझं कीर्तन ऐकल्याबद्दल
मनापासून धन्यवाद. आणि पूर्वपद्यामध्ये पूर्वरंगामध्ये समर्थ आम्हाला सांगतात भैरवीमध्ये, धन्य धन्य हा नरदेहो, धन्य धन्य हा नरदेहो, नरदेहो, नरदेहो. काय मागणं मागायचं असतं देवाकडे? संत तुकाराम महाराजांनी तेही आम्हाला सांगितलंय की देवाकडे काय मागायचं. आरती संत तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की देवाकडे काय मागायचं. हे चिरान देगा देवा तुझा विसर नवा, तुझा विसर नवा, नाही न आवडी त्याची माझी सर्व जोड, सर्व जोडी त्याची माझी सर्व जोड. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुकामणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास, घालावे आम्हास सुखे घालावे आम्हास, सुखे घालावे आम्हास, सुखे घालावे आम्हास. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हे ज्ञाता. उपासनेला दृढ चालवावे, देव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणून कीर्तनाचा शेवट होईल. सुखकर्ता दुःखहर्ता माता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर विषेंदुराची, कंठी सखे मारुता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शनाचे मन कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा. हे जरित मुख शोभतो भरा, तुझी पुरे करणी लागल्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शनाचे मन कामना पूर्ती. जय देव जय देव गोत्र पीतांबर सुंदर मुंडना, सरळ सुंदर वक्र उन्नती नयना. श्यामाचा वखारी सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्ववंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शनाचे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. खाली लोटांगण बंदीन चरण, डोळ्यान पाडीन विकोलते. प्रेमे अंगीन अनंते पूजिन, भावे वाढीन महिना. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या शरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. अपनी अपनी माता पिता की जय. भारत माता की जय.